गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. कालचे जे काही पॉईंट्स आहेत ते सगळ्यांनी पटपट सांगायचे आहेत. चला, काल आपण जे शिकलो त्याचे मुद्दे सांगा मला पटपट. चलो. कोणते मुद्दे आपण काल डिस्कस केले होते एकंदरीत, आणि महत्त्वाची जी काही नावं आहेत ती इथे सांगा मला. कोणती कोणती नावं आहेत? बरोबर बरोबर. त्यानंतर अच्छा, ठीक आहे. तर बघा, आता आपण शिकतो तर जेव्हा आपल्या संकल्पना स्पष्ट होतात, त्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर आपल्याकडे जे काही फॅक्ट्स असतात किंवा डेटा म्हणजे काय? माहिती. ती माहिती आपल्याला लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण एक थोड्या वेळाने ते डिस्कस करणार आहोत, कारण काही विद्यार्थ्यांच्या शंका आहेत की मॅडम कसं करायचं, काय करायचं. ते थोडं स्ट्रॅटेजिकली आज आपण थोडंसं बोलणार आहोत आज. ठीक आहे. स्ट्रॅटेजिकली जो काही प्लॅन आहे एकंदरीत आपला अभ्यासाचा कसा असावा इथून पुढचे दिवस आणि ह्या सगळ्या गोष्टी ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित पॉईंट्स सांगितलेले आहेत. तर बघा, आता आपण पाहिलं आहे की एकंदरीत शिवकाळ जो काही होता, तर त्या शिवकाळाची जी काही एकंदरीत काय म्हणू शकतो आपण त्याला, शिवकाळाची जी काही बखरीनुसार आपल्याला एक शिवकाळाची जी माहिती मिळते, शिवाजी महाराजांविषयी माहिती मिळते, त्यातल्या त्यात सभासद बखर आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहत आहोत. क्लिअर? तर तोच भाग आपण समोर नेणार आहोत. ठीक आहे. आता काही बखर केल्या. आता सभासद बखर जी आहे, आज्ञापत्रे असेल, हे आपल्या डिटेलमध्ये आहे. त्याच्यामध्ये हे साहित्यकृती संपणार आहे आणि बखरीचा जो काही म्हणजे ती जी बखर आहे त्या बखरीच्या अनुषंगाने तो भाग सुद्धा आपला इथे संपणार आहे एकंदरीत. ठीक आहे. समजतंय? तुम्हाला जर याविषयी काही शंका असेल तर तुम्ही ह्या शंका मला विचारू शकता. ठीक आहे. की काही समजलं नसेल की मॅडम आम्ही सभासद बखर वाचायला सुरू केली, रामचंद्र पंत अमात्य यांचं वाचायला सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला काही गोष्टींमध्ये अडथळा येतोय, काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला समजत नाही आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही जे काही आहे तर मला विचारू शकता. एकंदरीत काही अडथळा असेल टिप्पणी काळ्यांमध्ये असेल किंवा उजळणी करण्यात, तर ते तुम्ही मला अगदीच इथे विचारू शकता. ठीक आहे. आवाज येतोय व्यवस्थित सगळ्यांना? त्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आता आपण एक सभासद बखरमध्ये काल पाहिलं होतं की थोडं रिव्हिजन याच्यामध्ये पाहिलं तर एक सभासद बखरमध्ये आपण पाहिलेलं होतं की कशा पद्धतीने जे काही आहे आपल्याला त्या काळचा प्रांत आणि एकंदरीत जी काही परिस्थिती होती ते. तर मला सांगा की शिवाजी बरोबर कोण मुलखाची म्हणजे कोण होते की ते सुद्धा म्हणजे त्यांच्यामुळे शिवाजी महाराज मुलखाची व्यवस्था पाहू लागले किंवा त्यांच्या मदतीने मुलखाची व्यवस्था पाहू लागले. त्यांचं नाव काय होते सांगा? त्यांचं नाव आपल्याला प्रश्न येऊ शकतात. बोला पटकन. कोण? दादाजी कोंडदेव. ठीक आहे. तर बघा,
आपल्याला हे जे काही सभासद बखरची जी माहिती आहे ती थोडक्यात माहीत असणे गरजेचं आहे. बघा तर बघा, एक आदिलशाहीचा जो काही प्रांत होता त्यातल्या त्यात पुणे फरागना, त्याच्यानंतर आदिलशाहीचा जो भाग होता तर ते एक शिवाजीचे वडील, शिवाजी महाराजांचे वडील शहाजी यांची त्याच्यावर जहागीरदारी होती. त्याच बरोबर शिवाजी महाराजांसोबत जे काही मुलखाची व्यवस्था पाहणारे किंवा शिवाजी महाराजांना मदतीसाठी, कोणत्या मदतीसाठी की मुलखाची एक व्यवस्था पाहता यावी, त्या अनुषंगाने एका व्यक्तीला पाठवण्यात आलेले होते. त्या व्यक्तीचं नाव होतं दादाजी कोंडदेव आणि आपल्याला माहितीही आहे की त्यांनी एकंदरीत त्यांना कशी इतर गोष्टींसाठीही त्यांना तरबेज केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं की एकंदरीत स्त्रिया आणि शिवाजी महाराज म्हणजे स्त्रियांची अब्रू आणि शिवाजी महाराज यांचा सुद्धा याविषयी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण एका किल्ल्याचं नाव पाहिलं होतं. त्या किल्ल्याचं नाव काय होतं? त्या किल्ल्याचं नाव काय होतं? हे असं रिव्हिजन आपल्याला पाहिजे, म्हणजे पटपट पटपट आपल्याला यायला पाहिजे. काय होतं त्या किल्ल्याचं नाव? बेडवाडीचा किल्ला. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं? बेडवाडीच्या किल्ल्यामध्ये सखुजी गायकवाड हे कोण होते? शिवाजी महाराजांचे सेनापती होते. तर त्यांनी काय केलं? याला वेढा दिला. पण तो जो काही किल्ला होता बेडेवाडीचा, त्याचं नावच आहे बेडवाडीचा किल्ला, काल आपण लिहून घेतलेलं. ठीक आहे. तर जो काही बेडवाडीचा किल्ला होता तर त्याच्या ज्या चाव्या होत्या किंवा त्या किल्ल्याच्या किंवा त्या किल्ल्याची जी काही किल्लेदार होती ती एक स्त्री होती. आणि त्या स्त्रीचं नाव काय आहे? काय होतं त्या स्त्रीचं नाव? स्त्रीचं नाव काय होतं? चॅट बॉक्स मध्ये सांगा. मयुरी, प्रगती. व्हेरी गुड. बेलवाडीचा किल्ला. तर त्यांचं नाव काय होतं? बोला पटकन. व्हेरी गुड, व्हेरी गुड प्रगती. काय होतं? सावित्री. म्हणजे आपल्याला हे असं आलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही अभ्यास करताय पण तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुमचा अभ्यास एक राहिला पाहिजे. कारण तुम्ही म्हणाल, आता बरेच विद्यार्थी म्हणतात मॅडम आम्ही ऑप्शन मधून एलिमिनेट करू, आम्ही ऑप्शन मधून वगळू ह्या सगळ्या गोष्टी. पण आता समजा उत्तर आहे सावित्रीबाई देसाई. म्हणजे किल्ल्याची बेडवाडीच्या किल्ल्याची किल्लेदार होती सावित्रीबाई देसाई. तर तुम्ही जर पेपर ॲनालिसिस केला असेल, म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे? देसाई. देसाई. इथं नाव काय ते समजा उमा लिहू आपण. मग इथं काय लिहितात? सावित्री देशमुख. आणि काही नावं तर इतके सिमिलर असतात की आपण त्याच्यामध्ये असं भेदच करू शकत नाही. म्हणजे असं पण लिहू शकता की सावित्री देसले. जर तुम्ही पेपर वाचला असेल तर अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला ऑप्शन अशा टाईपमध्ये दिसून आलेले आहे. मग तुम्ही काय करणार आहात अशा वेळेस? तुम्ही काय होणार आहे? कन्फ्यूज. मॅडम आम्ही एलिमिनेट करू, आम्हाला माहिती आहे सावित्री नावाची बाई, पण तुम्हाला 2-3 ऑप्शनमध्ये सावित्री सावित्री दिसलं तर तुम्ही काय करणार आहे? म्हणजे जे तुमचे हातचे मार्क आहेत तर ते हातचे मार्क याच्यामध्ये जाता कामा नाही. त्याच्यामुळं जे काही आहे काही गोष्टींचं व्यवस्थित पाठांतर, बघा आपल्याला काही बरंच पाठांतर करायचं नाही आहे. तुम्हाला क्लास आहे, त्या क्लासचा एक फायदा असा आहे की त्यामधून आपल्याला काय वाचायचं आहे, काय वाचायचं नाही आहे. त्याच्यानंतर जो काही सेटनेटची परीक्षा आहे तर तिला कमीत कमी वेळेमध्ये क्रॅक कसं करता येईल. नाहीतर बघा, म्हणजे क्लास न लावता, समजा क्लास न लावता हे केलं तर काय, एक प्रकारची दिशा नसते. जेव्हा तुम्ही क्लासला येते तुम्हाला एक प्रॉपर दिशा मिळते की हे वाचायचं आहे, हे वाचायचं नाही आहे. किंवा एखादं पुस्तक आहे, हे पूर्ण पुस्तक वाचायची काही गरज नाही, त्याच्यातला हा भाग आहे आणि हा भाग जो आहे तुम्हाला वाचायचा आहे. गॉट इट? तुम्हाला ह्या प्रकारे
हे तुम्हाला सगळं कळतं, ठीक आहे, त्यानुसार. तर आणि काय होतं की तुमचं जे काही आहे तुम्हाला मेहनत डबल नाही करावी लागत, म्हणजे तुम्हाला जे दिलं आहे तुम्हाला त्याच्यावरच ती मेहनत करावी लागते, ठीक आहे. तर बघा आता आपण थोडंसं एक डिस्कस करणार आहोत. काही विद्यार्थी जे आहे ते म्हणतात की आम्हाला मॅडम तुम्ही थोडी स्ट्रॅटेजी सांगा अभ्यासाची, कसं अभ्यास करायचं, काय अभ्यास करायचं. तर आपण एक थोडंसं एक 10-15 मिनटं ते बघूयात आणि नंतर आपला जो काही नंतर आपलं कंटिन्यू करूया, ठीक आहे. आता समजलं, मग त्याच्यासाठी तुम्हाला नावपाठ करणं गरजेचे आहे, कारण आत्ताचा जरी तुम्ही पेपर पाहिला, म्हणजे आता एक PhDचा पेपर झालेला, तर त्याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन इतके नाही का भूलभुलैया ऑप्शन दिलेले होते. भालचंद्र नेमाडे, भालचंद्र फडके, यना यदी फडके. तुम्ही काय करणार आहे मग अशा वेळेस? तुम्ही जर फक्त एकच शब्द डोक्यात ठेवून गेला तर असं नाही होत. त्याच्यामुळे तुम्हाला जे महत्त्वपूर्ण आहे तेच तुम्हाला करणे आवश्यक आहे, त्याच्यावर तुमची कमांड यायला पाहिजे. मग हे वाचतो ते वाचतो असं करून जे काही आहे ते महत्त्वाचं नाही. तर चला थोडंसं एक स्ट्रॅटेजी करूयात. काही विद्यार्थींचं म्हणणं आहे की अभ्यास बघा, आता मराठी आपण एक आज मराठीचं आपला पेपर 2चं बघूया, ठीक आहे. मराठी, ठीक आहे. बघा हा कोणता आहे आपला पेपर 2, ठीक आहे. बरेच जण ऑनलाईन विद्यार्थी पेपर 1 पेपर 2 मध्ये, म्हणजे आता क्लास लावून 2 महिने झाले तुम्हाला, पेपर 1 पेपर 2 मध्येच बरेच जण कन्फ्यूज असल्याचे दिसून येतात. बघा आता मराठी विषय म्हटलं कोणी पण, म्हणजे आपणच नाही कोणाला पण म्हटलं की मराठी, मग त्यांना काय वाटते बाप रे मराठी म्हणजे किती काय, किती किती वाचायचं आहे, त्याच्यात व्याकरण असेल, हे असेल ते असेल ते असेल, खूप नॉलेज पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, एक असा आपल्याकडे समज दिसून येतो. पण किंवा इतर कुठल्या पण जर आपण परीक्षा पाहिल्या, मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षा असेल, जसं की MPSCच्या, तुम्ही UPSCच्या, तिथं तर आपल्याला इथं समजा 2 सब्जेक्ट वाचायचे, समजा पेपर 1 पेपर 2, त्याच्यामधले थोडं थोडं बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये तर 10-10 12-12 विषय असतात. मग ती लोक कसं काय करत असणार आहे, म्हणजे त्यांना तर आयुष्यच कमी पडेल हे सगळं वाचायला. तर बघा कोणतीही परीक्षा असू द्या, सेट नेट पेट, तुम्ही भविष्यात कोणत्या प्रमोशनच्या एक्झाम द्याल किंवा कुठल्याही एक्झाम द्याल तुम्ही, किंवा इतर दुसरी बरेच जण टेटची पण परीक्षा करतात, TA ITT त्याची पण परीक्षा करतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फापट पसारा काढून टाकायचा आपल्या आयुष्यातून. म्हणजे काही पण असू दे, आपल्या घरामधला पण फापट पसारा काढायचा, आपल्या डोक्यामधला पण फापट पसारा काढायचा, आपल्या अभ्यासामधला पण फापट पसारा जो आहे तो काढून टाकायचा. म्हणजे तुमचं माइंड काय होतं, एक क्लटर फ्री होतं आणि सुटसुटीत राहतं आणि तुम्हाला गोष्टी सुटसुटीत दिसतात. तर एक सोपे उदाहरण सांगते. एक रूम आहे समजा, तुमची बेडरूम किंवा तुमची अभ्यासाची रूम, बेडरूम तुमची रूम आहे, त्याच्यामध्ये खूप सारा पसारा असेल, कपड्यांचा ढिगारा असेल, खाली कचरा पडलेला असेल, सगळ्याच गोष्टी आहे तुमच्याकडे, म्हणजे सगळंच आहे त्या रूममध्ये, सगळंच आहे. पण असं सगळं पसारा 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 असेल, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथं फ्रेश वाटणार आहे का? तर आणि तुम्हाला जर वेळेवर काहीतरी पाहिजे की बाबा आता कोणीतरी सांगितलं की उदाहरण की आता गरबा आहे उद्या, लवकर ये काहीतरी चांगलं घालून, तर तुम्हाला एक तुमच्या डोक्यात असलेला ड्रेस तुमच्याकडे आहे पण तो कुठे ठेवलाय तुम्हाला तेच माहीत नाही, ठीक आहे. म्हणजे तुमच्या रूममध्ये भरपूर पसारा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा, किंवा तुमचे काही प्रोडक्ट्स असतील, तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे आहे पण ते कुठे ठेवले तुम्हालाच नाही माहीत, ठीक आहे. म्हणजे तुम्ही रूममध्ये एंटर केल्यावर तुम्हाला कसं वाटणार आहे? बेकार वाटणार आहे, फ्रेश नाही वाटणार आहे, खूप तुम्हाला ताण येणार आहे की बाबा कुठं आहे कुठं आहे मला खूप, आणि प्लस काय होणार आहे, तुमचा वेळ जाणार आहे, त्याच्यामध्ये तुमची एनर्जी जाणार आहे. तर तसंच आपल्या माइंडसोबत पण आहे किंवा आपल्या अभ्यासासोबत पण आहे. खूप सारे काही मुलं असे थप्पी लावतात, असे थप्पीची थप्पी, हे पण घेऊ दे ते पण घेऊ दे ते पण घेऊ दे, पण जे मेन आहे ते सोडून ते सगळंच वाचत बसणार. तर मी परत परत सांगते आणि आज कदाचित मी हे क्लासमध्ये शेवटचं सांगणार, तुम्हाला जी पुस्तकं सांगितली आहे, क्लासमध्ये जे शिकवलं, ती नोट्स वाचणे, मी तर म्हणेल पाठ करणे, जे पुस्तक सांगितलं आहे निराली पब्लिकेशनचे, रोज एक एक चॅप्टर वाचा, त्याच्या स्वतःहून नोट्स. म्हणजे मला विचारतात ना काही मुलं की मॅडम एक्स्ट्रासाठी आम्ही काय करावं, तर दुसरे तिसरे पुस्तक वाचायची गरज नाही. जेव्हा तुमचं त्याच्यावर कमांड येईल तेव्हा तुम्ही मला विचारा, ते कंप्लीट झाल्याशिवाय मला कुठली पुस्तकं तुम्ही विचारू नका, मी सांगेल नंतर मग काय काय वाचायचं. पण तो अभ्यास इतका झाला पाहिजे की मी पुस्तक खोलून तुम्हाला काही विचारलं तरी तुम्हाला आलं पाहिजे. तर निराली पब्लिकेशन का परिपूर्ण पुस्तक आहे का? नाही. पण तुम्हाला पहिल्या प्रयत्नात जर सेटनेट काढायची असेल, मी JRF बद्दल आता बोलत नाही, JRF बद्दल ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला वेगळा मेसेज करा, ठीक आहे. तर ज्यांना किंवा पेट काढायची आहे तर त्यांच्यासाठी हे बुकलिस्ट सफिशियंट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं की तुमचा अभ्यासक्रमाचा
बऱ्यापैकी भाग त्यांनी कव्हर केला. सगळा जरी नसेल केला तरी बऱ्यापैकी तो जो काही भाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की शाळेत म्हणतो जे क्लासमध्ये शिकवले ती नोट, सिलेबस, पहिलं सिलेबस मी जसं तुम्हाला सांगितलं याच्या पलीकडे जायचंच नाही आहे. काय आहे स्ट्रॅटेजी बघा, मराठीची बघू नंतर, ज्यांना JRF वगैरे त्यांनी मला सेपरेटली हे करा, ठीक आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं काय असतो, अभ्यासक्रम. अभ्यासक्रम याच्या बाहेरचं काही विचारत नाही फारसं. विचारलं तर अभ्यासक्रमामधलं जे काही चालू घडामोडीमध्ये चालू असेल तेच, आणि ते कव्हर मी करणार आहे. क्लास तुम्ही कशासाठी लावलाय ते कव्हर मी करणार आहे. आणि मी तुम्हाला सोर्सेस पण सांगितले की बाबा जे फक्त स्टुडंट आहे ज्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसता अभ्यास करायचा आहे, तर त्यांनी मी पेपर पण सांगितले. तुम्ही लोकसत्ता वाचा, तुम्ही मटा वाचा, तुम्ही सकाळ वाचा, तुम्हाला ज्या पेपरमधली भाषा सोपी वाटते ते वाचा. ज्यांना ते नाही वाचायचं आहे त्यांनी टेलिग्राममध्ये मराठी साहित्य नावाचं एक चॅनल आहे, जे की काय करतात, पेपरचं मराठी संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाची कात्रणं आहेत तर ते त्या म्हणजे सगळ्या पेपरची कात्रणं ते टाकतात. ज्यांना वेळ आहे 24 म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत ते स्टुडंट्सच आहे आणि अभ्यासच करायचा आहे, त्यांना सेटनेटच काढायचे त्यांच्यासाठी. पण ज्यांना वेळ नाही आहे त्यांना मी क्लासमध्ये घेतेच. जे काही करंट अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला क्लासमध्ये सांगते. म्हणून तुमचा जो तो वेळ आहे तो इथे वाचतोय ना, म्हणजे तुम्हाला ते 3 पेपर वाचण्यात 3 तास घालवण्यात काही नाही. जर ती तुम्हाला माहिती समजा 15-20 मिनिटात मी सांगते की बाबांनो आज ही माहिती आलेली आहे, यांना पुरस्कार मिळालेला आहे, यांचं निधन झालेलं आहे, यांनी हे साहित्य लिहिलेलं आहे, ह्या अध्यक्ष झालेल्या आहेत. आता बघा जसं की आता आपलं सातारामध्ये 1 जानेवारी 2026ला मराठी साहित्य संमेलन होणार आहे. ते कुठे होणार आहे, सातारा येथे. आणि त्याचे जे काही अध्यक्ष आहे ते आहे विश्वास पाटील. विश्वास पाटील 2 फेमस व्यक्ती आहेत. एक आहे IPS विश्वास नागरे पाटील आणि एक आहे विश्वास पाटील, ज्याला पानिपतकार म्हणतात. पण ही न्यूज मी तुमच्याशी शेअर केली नाही. का नाही केली, कारण जरी सध्या विश्वास पाटील अध्यक्ष ठरले असेल तरी त्यांच्याबद्दल वाद चालू आहेत की बाबा ही नको, आम्हाला हे अध्यक्ष नको आहेत. काही लोकांची अशी मागणी आहेत की हे अध्यक्ष आम्हाला नको आहे, म्हणून त्याच्यावर आता फेरविचार चालू आहे. म्हणून मी ही 3 न्यूज तुम्हाला सांगितली नाही. पण जेव्हा एकदा फायनल झाले, म्हणजे आता तरी सध्या ते ठरलेले आहेत सध्या तरी. पण रोज पेपरच्या बातम्या काय येतात की त्यांच्यावर अजून त्यांच्या जे निवड प्रक्रिया आहे त्याच्यावर थोडे वाद चाललेले आहेत अजून. तर मग जेव्हा कधी फायनलाइज होईल तेव्हा मी सांगणार, एक तर तेच असतील किंवा दुसरे असतील. त्याच्यामुळे ही बातमी तुम्हाला शेअर नाही केली. पण ही आधी केली होती की साताऱ्याला होणार आहे आणि आता तारखा पण आलेल्या आहे. 1, 2, 3, 4ला मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. ज्यांना जायचं असेल तर जा, आयुष्यात एकदा तरी मराठी साहित्य संमेलनाचा तुम्ही अनुभव घ्या. जे जवळ राहत असतील, मला आपल्याकडचे सगळे विद्यार्थी आहेत तिकडे, तुम्ही अगदीच पुण्यावरून तर हार्डली 2 तासावर वगैरे आहे सातारा, तर तुम्ही अशा प्रकारे जे काही आहे तर करू शकता. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला जर क्लासमध्ये सगळं आयतं मिळत असेल, म्हणजे आयतं ताट जर बनवून येत असेल आणि तुम्हाला ते असं चारून दिल्या जात असेल, तर ते तुम्ही ते फक्त गिळायचे ना. मग हे कसं बनवतात, ते कसं बनवतात, मग हे कसं खायचं, ते कसं खायचं, ह्याला विचारण्यात काही पॉईंट नाही आहे. पण ते तुमचे 3 तास जे आहे पेपरचे ते वाचतात, ते तुम्हाला अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये क्लासमध्ये मिळतात आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचा जो काही करंटचा पोर्शन आहे तो क्लासमध्ये कव्हर होतो. त्याच्यामुळे तुमचा अभ्यासक्रमाच्या पलीकडं काही जात नाही. ठीक आहे. दुसरं आहे तुमचे PYQ. PYQ म्हणजे काय, प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर. म्हणजेच काय, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. ठीक आहे. PYQ मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. त्याच्यानंतर काय, संदर्भ. संदर्भ मी तुम्हाला सध्या एकच सांगितलं आहे मराठीला आपल्या निराली, सध्या फक्त ते वाचा. पण ते त्याच्यावर जेव्हा कमांड येईल तेव्हा तुम्ही माझ्याकडे दुसऱ्या बुकसाठी आहे. पण सध्या तुम्हाला काय वापरायचं आहे, निरालीचं पब्लिकेशन. कारण त्याच्यातून तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर निदान तुमची परीक्षा निघू शकेल विथ नोट्स आणि हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. म्हणजे काय की बाबा क्लास नोट्स वाचून झालेल्या आहेत मॅडम, आमची कमांड आली, आमचं पाठांतर झालेलं आहे, नंतर आम्ही हे वाचतो.
म्हणजे नंतर करायला काय तर हे रोज एक 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 2-4 तुम्हाला जसं करायचंय करा, नोट्स काढा आणि ते पाठ करा. डिरेक्टली निराली पब्लिकेशनतून पुस्तक प्रश्न आलेले आहेत यावर्षी. डायरेक्टली तुमचा हा प्रश्न जो आहे, आर्ष महाकाव्य आणि विदग्ध महाकाव्य हे जे आहेत, हा प्रश्न डिरेक्टली तुमच्या पुस्तकामधून आलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगते बनगरवाडी चा जो काही प्रश्न आहे तो डिरेक्टली म्हणजे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहे काही साहित्यकृती, तर तो डिरेक्टली तिथून आलेला आहे. म्हणजे असे अनेक प्रश्न, म्हणजे हे फक्त उदाहरण सांगते तुम्हाला, एक फॅक्च्युअल जो काही आहे तो डाटा देतीये, ठीक आहे, डेटा देतीये. तर म्हणजे हे डिरेक्टली प्रश्न आलेले आहेत. बनगरवाडीचा प्रश्न निराली पब्लिकेशनमधून आलेला आहे. आर्ष महाकाव्य विदग्ध महाकाव्य तो याच्यातून आलेला आहे. त्याच्यानंतर जे वामह भामह कुंतक हे जे सगळे आहेत त्यांचे प्रश्न निरालीमधून आलेले आहे. म्हणजे तुमचे जे काही प्रश्न आहे पासिंग पुरती तरी, JRFचं मी बोलत नाही सध्या, तर ते याच्यातून खूप तुमचं कव्हर होतं. मग ते सोडून जर मग मी हेच वाचतो आणि मग मी तेच वाचतो आणि तेच वाचतो, समजा तुम्ही म्हटलं की आता मी बनगरवाडी घेतली आणि वाचतो, किती मार्काला येणार आहे? 4 मार्काला येणार आहे. पण ते एवढं पुस्तक, समजा तुम्ही एक लघु कादंबरी आहे ते वाचतो म्हटलं तर तुम्ही, ठीक आहे, पण जर तुम्ही निरालीच तेवढं अख्खं पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये तुमचे कितीतरी मार्क्स कव्हर होतात ना. म्हणजे तुम्ही 4 मार्क कुठे आणि समजा एक 40 50 60 70 मार्क कुठे. तुम्ही असं तुम्ही वेळ बघा, तुम्ही थोडं स्मार्ट स्टडी करा, गाढव काम करू नका. तर हे मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आपला क्लास क्लासमध्ये काय होत आहे, आपलं 6 महिने पूर्ण जो काही सिलेबस आहे तो पूर्ण कव्हर होतोय. आणि जे काही महत्त्वाचं आहे ते तुम्हाला क्लासमध्ये लिहून दिल्या जात आहे. हे महत्त्वाचं, ही नावं महत्त्वाचे, तेच तुम्ही पाठ करा. आपण रिव्हिजन घेतोय, त्याच्यावर आपण टेस्ट घेतोय, ठीक आहे. याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज नाही. मग आता एवढे पुस्तक आहे 40-50, मग मी ते विकत घेतो वाचतो असं काही करू नका. कारण तेवढा 6 महिन्यामध्ये इम्पॉसिबल आहे कोणत्याच व्यक्तीसाठी, हे इम्पॉसिबल आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही मॅरिड असाल, त्याच्यामध्ये तुम्ही जॉब करत असाल तर मग हे खूप जास्त हे, आणि तुम्हाला ताण येईल. मग जसं जसं ते कम्प्लीट होणार नाही, जसं दिवस जवळ येईल ते ताण येणार आणि जे महत्त्वाचं आहे ते सुद्धा हातातून तुमच्या सुटून जाणार, ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे काही आहे, हाच एक, मला कोणी विचारलं काय पास व्हायचं रामबाण हे आहे, हेच आहे. आणि शेवटचं काय, तुमची रिव्हिजन तुमच्या टेस्ट, त्याच्यामध्ये काय चुकते त्याच्यावर काम करणे, हे सगळं. तर हे एवढंच करायचं, याच्यावर तुमची सेट निघते. आणि माझे मागच्या वर्षीचे बॅचचे जे काही विद्यार्थी त्यांचा अनुभव आहे, त्या विद्यार्थ्यांचा जे काही, माझी मागची जी बॅच होती, श्वेता राऊत नावाची जी काही विद्यार्थिनी होती, ती श्वेता राऊत रोज हजर असायची क्लासला. रोज एक दिवस पण असा नव्हता की क्लासला ती मुलगी हजर राहिलेली नाही, रोज हजर असायची एकदम वेळेवर. 4 ते आधी तरी 6 पर्यंत क्लास होते तुमच्या अगोदरच्या बॅचला, 4 ते 6. आता तुमचं 5:30 झालेलं आहे. ती रोज एकदम डिसिप्लिन, एकदम सिन्सिअर. आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये, पहिल्या याच्यामध्ये क्लास नव्हता, मग नंतर इथे याच्या महाज्योतीमध्ये झाल्यावर मग इथे जॉईन केलेलं. अगदीच क्लास लावल्याबरोबर त्याच बॅचची विद्यार्थी त्याच वेळेसाठी दिला आणि पास झाली ती. मग असे फरक असतो. मग काहीतरी मग क्लासला पण यायचं, मग आपलं वेगळंच वाचत बसायचं, मग काहीतरी आपलं वेगळंच मनाने करायचं, याला काही अर्थ नाही आहे, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे तुमचं सिस्टमॅटिकली अभ्यास झाला पाहिजे. ज्यांना लिहून घ्यायचं व्यवस्थित लिहून घ्या. रिव्हिजन खूप महत्त्वाचे, काही विचारलं तरी आलं पाहिजे इतकी ज्याची कमांड असेल तो मी आता लिहून देते की सेट पास होणार, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक हे. आणि निराली पब्लिकेशनमध्ये अजून एक चांगली गोष्ट दिली आहे की जसं तुमचं एक प्रकरण होतं, एक घटक होतं, त्याच्या मागे लगेच त्यांनी प्रश्न दिलेले आहेत, ठीक आहे. ते प्रश्न बघा. आणि रीडिंग कशी करायची मी तुम्हाला सांगितलेले आहे. रीडिंग कशी करायची, पहिले प्लेन वाचायचं, हातात पेन नको, वही नको, हायलायटर नको, काही जस्ट प्लेन वाचायचं. का प्लेन वाचायचं, आपल्याला समजून घ्यायचं की नेमकं काय दिलेलं आहे. कारण जर पहिल्या रीडिंगमध्ये जर तुम्ही पेन आणि हायलायटर घेऊन बसला, काहीतरी नोट्स काढायची वही, तर आपल्याला तेव्हा सगळंच महत्त्वाचं वाटतं. असं वाटतं ही लाईन महत्त्वाची, ही ओळ महत्त्वाची आहे, ही ओळ महत्त्वाची आहे. तर तसं करायचं नाही, जस्ट प्लेन रीडिंग करायचं ना. आता तुमच्याकडे आहे वेळ, ठीक आहे, प्लेन रीडिंग करायचं की बाबा नेमकं काय दिलं ते समजून घ्यायचं.
पण जेव्हा तुम्ही सेकंड रीडिंग करता तर त्या सेकंड रीडिंगमध्ये मग तुम्ही पेन घ्या, हायलायटर घ्या. ज्यांना असं वाटते आपल्याकडे भरपूर वेळ आहे तर त्यांनी काय करा, एक चांगलं वही घ्या छान तुमची, त्या वहीमध्ये नोट्स काढा तुमच्या पद्धतीनुसार. आणि लिहिणं म्हणजे काय की तुमची डबल उजळणीच असते ती, एक प्रकारची जी काय असते तुमची परतची उजळणी असते. तर तुम्ही मग असं करून आणि मग थर्डमध्ये काय करायचं की उजळणी, मग तो सगळा खेळ उजळणीचाच असतो तुमचा. ठीक आहे. नाही, मी निराली पब्लिकेशनच्या बुकमधून नाही शिकवत. मी आपल्याला जेवढेही संदर्भ आहेत, संदर्भ पुस्तके आहेत, म्हणजे आता समजा उदाहरण बखर असेल, बखर, ठीक आहे, तर बखरवर ज्या अभ्यासकांनी ज्या तज्ज्ञांनी पुस्तके लिहिलेले आहे, मग त्याच्यामध्ये लरा नसीराबादकर असतील, सभासद वेगवेगळ्या प्रकारच्या बखरी असतील, सगळं जे काही त्याच्यावर आधारित पुस्तक आहे त्या सगळ्यांचा अभ्यास करून आणि मग त्याचा जो काही क्रक्स असतो तर त्याच्यातून तुम्हाला मी सांगते. तर निराली पब्लिकेशन म्हणजे काय की तुम्हाला एक संदर्भ, तुम्हाला स्वतःला वाचायला काय द्यायचं, ज्याच्यामध्ये सगळं असेल, कमी वेळामध्ये होत असेल, कमी एनर्जीमध्ये होत असेल, म्हणून ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि प्लस तुम्हाला पेपर 1चा सुद्धा तसाच अभ्यास करायचा आहे, कारण फक्त एकच पेपर करतो म्हटलं तुम्ही, पेपर 2 तर होणे शक्य नाही. त्याच्यामुळं याच्यावर कमांड करा. ठीक आहे. अजून तुमच्या काही शंका आहेत का? चॅट बॉक्समध्ये मला सांगा काय असेल तर. आहेत का काही शंका? चला सांगा चॅट बॉक्समध्ये, आज विचारून घ्या मला. ठीक आहे. आणि मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला टेस्ट मिळतात मराठीच्या. ठीक आहे. त्या टेस्ट सुद्धा, आणि याच्या सोबतच तुम्ही हे जेव्हा होईल तेव्हा एक मोरा वाळंबेचं व्याकरणाचं पुस्तक येतं, पण आता ह्या वर्षी काही फारसं व्याकरणावर 4-5 याच्या पलीकडं काही विचारलेलं नाही आहे, म्हणून मी म्हणते की याच्यावर कमांड करा. आणि याच्यावर कमांड आल्यावर मग नंतर तुम्ही 2-2, 3-3 मार्कासाठी झटा, म्हणजे ज्यांना GRF पाहिजे. ठीक आहे. काही आहेत का प्रश्न तुमचे? सांगा. ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थी. काय? हेच पास होण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या अग्निपरीक्षांमधून जावं लागणार आहे. क्लास व्यवस्थित करणे, सिन्सिअर करणे, रिव्हिजन करणे. खूप छान शिकवता मॅम तुम्ही, लवकर काय तुमचं लवकर समजायला येते. थँक्यू. मॅम तुम्ही ज्या बुकमधून शिकवता त्यांचा पण नोट्स बनवल्या असेल ना ते सेंड. हां, मग मी तेच सांगतो ना तुम्हाला क्लासमध्ये रोज. आता आपण बखर शिकवतो ते माझ्या नोट्समधून जे काही मी हे केलेलं आहे त्याच्यातूनच मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. त्याच्यातूनच सांगते ना मग, म्हणून तुम्ही क्लासला हजर राहून ते नोट्स लिहून घेणे. आता आपण बखर शिकतोय. ठीक आहे. तर मी तुम्हाला बखरीची व्याख्या सांगितली, कोणकोणत्या बखरी आहे, त्याच्यानंतर अभ्यासकांची मत काय आहे, तर हे सगळं सांगितलं. हे माझ्या नोट्समधूनच सांगितलेलं आहे ना मी तुम्हाला, बरोबर आहे. आणि तुम्ही पाहिलं की अशाच प्रकारचे जे काही आहे प्रश्न पेपरला सुद्धा आलेला आहे. तुम्ही बघा, हे 4-5 नावं तर नेहमी पेपरमध्ये असतात, म्हणून त्यांना पाठ करून टाकायचं आहे. भालचंद्र नेमाडेंचं नाव असतं, विका राजवाडेंचं नाव असतं, त्याच्यानंतर आपले शंकरराव खरातांचं नाव असतं बऱ्याचदा. हे बरेच नाव तुम्हाला, इंदिरा संत यांचं नाव असतं ऑप्शनमध्ये नेहमी. त्यांचे नावं तुम्हाला महात्मा फुलेंवर असतं. त्याच्यानंतर आपले जोग, राश्री जोग त्यांच्यावर असतं, क्षीरसागर यांचं नाव असतं, सारखे असतात हे. तर मग तुम्हाला ह्यानुसार अभ्यास तुमचं झालं पाहिजे, महत्त्वाचं. तर हे नोट्सच मधून सांगते ना, त्याच्यातून शिकवणं आणि पेपर ओरिएंटेड आहे. हो, ते सांगितले ना ऑलरेडी, आपण लिहून घेतले, पण आपण घेऊ मग परत एकदा. ठीक आहे. तर ह्या प्रकारे. आणि तुम्ही बघा, बनगरवाडीवर दरवर्षी प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही असं मार्क्सनुसार अभ्यास करायला पाहिजे. नाही, आपण घेऊ, ज्यांना वेळ आहे त्यांनी वाचा, लघु कादंबरी आहे.
आणि निरालीमध्ये तर फक्त 3 पानात त्यांनी कंप्लीट केलेली आहे. आणि तुम्हाला अजून मी सांगते की जी मंडळी याच्यामध्ये असतील, काय म्हणतात त्याला, प्रवासात, जॉबवर, जी मंडळी प्रवासात असेल, जी मंडळी जॉबमध्ये असेल, तर बनगरवाडी जी आहे ते यूट्यूबला, मला एका माझे स्टुडंट, म्हणजे मला असं पर्सनली वाचायला खूप आवडतं, तर बनगरवाडी यूट्यूबला त्यांनी असे सिक्वेन्स टाकलेले आहे भागाचे. तुम्ही कुठं प्रवास करत असाल, तुम्ही जॉबवर असाल, तुम्हाला अर्ध्या तासाचा ब्रेक असेल, तुम्हाला अभ्यास करून करून कंटाळा आला असेल, तर तुम्ही काय करायचं, हेडफोन घालायचे आपले आणि ऐकत बसायचं बनगरवाडी, फक्त समजून घेण्यापुरती. नंतर मग काय आपण क्लासमध्ये डिस्कस करणारच आहोत, त्याच्यातले पात्र काय आहेत, संवाद, जसं आपण जेव्हा मी जात चोरली होती वगैरे हा सगळे विषय, जेव्हा मी जात चोरली होती ह्यासारखे जे काही विषय आहे तर आपण घेतलेले, तर त्यानुसार आपण घेतो. ठीक आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, कळतंय का? काही अजून आहे? तर मग यांनी काय केलेलं आहे ना, त्याचं रेकॉर्डिंग वाचून दाखवलं आहे. जसं आपलं बघा हे असतं ऑडिओ बुक्स, तर त्यानुसार त्यांनी करून दाखवलं. म्हणजे तुम्ही तुमचा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवून दिला, कारण त्याच्यात व्हिडिओ असा काही नाही, फक्त ऑडिओ आहे, फक्त ते एक त्यांनी चित्र टाकलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता. म्हणजे काय बघा, मार्कानुसार अभ्यास करायचा. जसं मी आता मगाशी लिहून दिलं PYQ अभ्यासक्रम, तर समजा दरवर्षी 4 मार्काला, कमीत कमी जास्तीत जास्त 4 मार्काला आणि कमीत कमी 2 मार्काला बनगरवाडीचा प्रश्न येतो. तुमचा बनगरवाडी छोटीशी आहे. निराली पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याची स्टोरी दिलेली आहे, पात्र संवाद. ज्यांना वेळ नाही त्यांनी पटकन 1 तासात 2 तासामध्ये होतं ते, 2 तास फार झाले त्याला. ठीक आहे, ते वाचा. तुम्हाला कंटाळाला तुम्ही यूट्यूबवर बघा आणि पात्र संवाद हे काढून मागच्या वर्षीचे प्रश्न बघायचे कसे आहेत ते सगळे वाचून, ते जेव्हा तुमचं कंप्लीट होईल, तुमचे 2 मार्क झाले, टिक करा, बनगरवाडी लिहा, टिक करा. त्याच्यानंतर काय आहे, बखरवर पण मॅक्सिमम 4 मार्कला येतं, कमीत कमी 2 मार्कला येतं. सगळ्या बखर मॅडमनी म्हणजे निराली पब्लिकेशनमध्ये पण दिले. मी नोट्स स्वतः वेगळ्या ज्या काही नोट्स तयार केलेल्या आहेत ते सुद्धा, त्याच्या पलीकडे प्रश्न जाणेच नाही आहे. तो झाला की त्याला टिक करा. अशा प्रकारे तुमचा काउंटिंगमध्ये अभ्यास झाला पाहिजे. अभ्यास कसा झाला पाहिजे, मार्काला मोजून. म्हणजे कसा झाला पाहिजे तुमचा अभ्यास, इनपुट आउटपुट, इनपुट आउटपुटमध्ये तुमचा स्टडी झाला पाहिजे. मी काहीतरी पुस्तक घेतो, आता मी मराठी साहित्य घेतलंय, मग मी काहीतरी पुस्तक घेतो, समजा मी कोणतं पुस्तक घेतो बरं, काहीतरी पुस्तक घेतो आणि वाचत बसतो. प्रश्नच विचारलेले नाही आहे आत्तापर्यंत त्याच्यावर, सिलेबसच्या घटकामध्ये पण त्याचा काही उल्लेख नाही आहे, आणि फक्त आवड म्हणून वाचत बसतो. तर आता हे दिवस नाही आहे, तुम्ही नंतर वाचा ना तुम्ही, पण आता हे दिवस नाही आहे. आता तुमचा इनपुट आउटपुट्समध्ये स्टडी झाला पाहिजे. तुम्ही किती इन करता, किती मार्क्स, किती वाचलं पाहिजे, म्हणजे किती मार्क्स मिळतील, ह्या पद्धतीने तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. कळतंय का तुम्हाला? मी सांगते ते जाते का डोक्यात तुमच्या? तर तुमचं किती इनपुट किती आउटपुट, अशाच प्रकारे जर तुम्ही मोजून मापून अभ्यास करायला पाहिजे. पेपर 1ला पण तसंच आहे. दिशाज्ञानावर दरवर्षी 2 मार्काला प्रश्न येतो. त्याच्यानंतर तुमचं जे पर्सेंटेज आहे, टक्केवारी, किंवा जे तुम्ही काय म्हणता, जे चार्ट्स वगैरे असतात, ग्राफ्स, त्याला दरवर्षी 10 मार्क, जवळपास 10 मार्काचं विचारलं जातात. ते आपलं झालं आहे का, त्याच्यासमोर टिक लागलं आहे का, आपलं उतारे आपले चांगले झाले आहेत का, त्याच्यावर आपली कमांड आली का, कमी वेळेमध्ये आपण सोडवू शकतो का, त्याच्यावर टिक झालेलं आहे का. झाले तुमचे 25 गुणिला 2. तर असा जो काही आहे, तुम्ही काउंटिंगमध्ये तुमचा स्टडी करायला पाहिजे, मोजून, एकदम मोजून. की मी, आणि स्वतःला विचारायचं की आता समजा मी हे पुस्तक वाचतोय, ठीक आहे, की मी हे पुस्तक वाचतोय, तर हे पुस्तक आपल्याला सगळ्यात पहिला गोष्ट, हे आपल्याला अभ्यासक्रमाला आहे का? हो. मग त्याचं किती पेजेस आहे, आपण ते किती दिवसामध्ये कंप्लीट करणार आहोत, किती मार्क्स आहे त्याच्यावर, आणि जर किती मार्क्स आहे, किती प्रश्न आहे, तर ते प्रश्न कशा पद्धतीचे विचारण्यात आलेले आहे आत्तापर्यंत. फक्त 5 वर्षाचं तर ॲनालिसिस करा तुम्ही. तुमचं 5 वर्षाचं ॲनालिसिस झालं, अभ्यास झालं, मग तुम्ही परत त्याच्या मागचे सुद्धा 5 वर्षाचे जे काही आहे ते पेपर्स घ्या तुम्ही. ठीक आहे, ते 5 वर्षाच्या याचे सुद्धा तुम्ही पेपर्स घ्या की प्रॅक्टिससाठी. मग आणि काय मराठीचं फारसं बदललेलं नाही आहे, खूप वर्षानुवर्ष
तेच आहे, कारण आपल्याला मध्ययुगीनपासनं ते सगळं वाङ्मय आहे अभ्यासाला. रवी किरण मंडळ बघतो आपण आणि ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी बघतो तेव्हा तुम्हाला म्हणजे भरपूर आहे प्रॅक्टिस करायला. जसं इतर सब्जेक्टमध्ये कसं आहे की करंटनुसार आणि बाकी गोष्टीनुसार गोष्टी बदलतात, मराठीला तसं नाही आहे. मराठी विषय असेल, इतिहास विषय असेल, त्याच्यामध्ये फारसे काही चेंजेस नाही झाले आहे. म्हणजे आत्ता जे काही कोणाला रिसेंट 1-2 करंटचं सोडलं तर फारसं काही नाही झालेलं आहे ना तुम्हाला. तर त्यामुळे काय करायचं आहे, वेगवेगळे अभ्यास करायचे तुम्ही, ठीक आहे. आणि मी जे शिकवते आता, काही विद्यार्थी, मॅडम तुम्ही कुठून शिकवता, हे बघा, एखादा शिक्षक जो असतो, एखादा चांगला शिक्षक, तो कधीच एका पुस्तकातून शिकवत नाही. आता समजा मराठीतील बखर आहे, तर मराठीतील बखरीवर ज्यांनी कोणी जे जे काही लिहिलेलं आहे, त्याचे संदर्भ जिथे जिथे आहेत ते सगळं त्या म्हणजे जवळपास ते वाचणं एका त्या शिक्षकांनी अपेक्षित असते, त्या प्राध्यापकांनी, त्या शिक्षकांनी ते वाचणं अपेक्षित असते. आणि एकंदरीत विद्यार्थीच्या दृष्टिकोनातनं, परीक्षेच्या दृष्टिकोनातून, मार्क्सच्या दृष्टिकोनातून जे जास्त महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांना समजण्यास जे जास्त महत्त्वाचं आहे, इवन त्यांच्या भविष्यात किंवा त्यांच्या आयुष्यात जे उपयोगी आहे त्या संदर्भात, तर एकंदरीत ह्या सगळ्या अनेक गोष्टींचं आकलन करून जो काही आहे एखादा शिक्षक शिकवत असतो. आणि त्याला वेळेचं सुद्धा बंधन असते. म्हणजे मी बखर काही 6 महिने तुम्हाला शिकवू शकणार नाही आहे. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त आउटपुट कशातून मिळेल. आता बघा, तर बखर तुम्हाला आहे, तर बखरीमध्ये पण तुम्हाला वेगळ्या वेगळ्या बखरी आहेत अभ्यासाला. मग राक्षसीतीची बखर असेल, महाकावितीची बखर असेल, म्हणजे जास्त आपल्याला बखरी अभ्यासाला नाही आहे, पण ते प्रत्यक्षात विकत घेऊन अभ्यास करायला पण कठीण आहे. मग त्या बखरी पाहिल्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या समीक्षकांनी, वेगवेगळ्या अभ्यासकांनी, जसं विका राजवाडे असतील किंवा आपले त्यांचं नाव काय आहे, 1-2 जण असतील, तर त्यांची मतं, त्यांनी दिलेल्या समीक्षा, ह्या सगळ्या आपल्याला त्या समीक्षांचा अभ्यास करून आणि एकंदरीत काय मतं आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर बघा, आता तुम्हाला मी सभासद बखर तर आहेच, पण ती सभासद बखर हे करण्यासाठी हे सुद्धा पुस्तकांचं एक रेफरन्स घेते आहे, ठीक आहे. त्याचं शिवाजी कोण होता नावाचं पुस्तक आहे, गोविंद पानसरे. याच्यामध्ये सभासद बखरीचा उल्लेख आलेला आहे, महकावितीच्या बखरीचा उल्लेख आलेला आहे, माहीमच्या बखरीचा उल्लेख आलेला आहे. तर मग असं एक पुस्तक घ्या आणि शिकवा, शिक्षकाचं काम तसं नसतं. तो जो संदर्भ ग्रंथ आहे तो तुमच्या अभ्यासासाठी आहे, कारण तुम्हाला शक्य नाही की तुम्ही एकाच विषयावर 10-15 पुस्तकं वाचावी, ते शक्यच नाही आहे 6 महिन्यामध्ये तरी. पण जेव्हा तुम्ही प्रोफेसर व्हाल किंवा जेव्हा तुमच्याकडे हे असेल, अवकाश असेल, वेळ असेल भरपूर, तर तुम्ही मग तुमच्या PhD नुसार, तुम्हाला मिळालेल्या शिकवण्याच्या सब्जेक्ट्सनुसार तुम्ही त्याचं डिव्हिजन करू शकता, ठीक आहे. समजलं? अजून काही डाऊट आहेत का तुम्हाला? विचारून घ्या अजून काही डाऊट असतील तर. तर हे रिव्हिजन हेच करा, हाच एक मंत्र आहे, बाकी काही कोणतेच मंत्र नाही, कोणताच जादू नाही आहे, कोणतंच छूमंत्र नाही आहे किंवा कोणतंच असं चमत्कार नाही आहे. हाच चमत्कार आहे, ह्याच याच्यातून तुम्हाला सगळ्यांना, कोणीही व्यक्ती असेल, कोणतीही परीक्षा असेल, रादर फक्त सेट नेट नाही, जगातली तुम्ही UPSC जरी घेतली, म्हणजे असं म्हणतात की जगातली 2ऱ्या नंबरची हार्ड परीक्षा जी आहे ती UPSC असते. म्हणजे आपल्या भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा आपण म्हणू, ठीक आहे, जगातलं जाऊ द्या, भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा असं म्हटलं जातं UPSC. जर तुम्ही UPSC जरी म्हटलं ना तरी त्याला सुद्धा ह्याच गोष्टी लागतात. म्हणजे स्पर्धा परीक्षा काय आहे, याच्यात स्पर्धा आहे, म्हणजेच काय, कॉम्पिटिशन. आपल्याला पास व्हायचं आहे का नाही, स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. तर ते सर्टन लेवलवर जाऊन, सर्टन कट ऑफच्या जवळ जाऊन आपल्याला हे करायचं आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आधी ती क्रॅक करणे गरजेचं आहे. आणि काय तुम्ही पास झाल्यानंतर मग तुमची जेव्हा एक ती पातळी एक तयार होते, तो बेस, त्यानंतर तुम्ही जर काही वाचलं, समजा तुम्हाला माहीत झालं की बखर काय आहे, ठीक आहे, तुम्ही उद्या जाऊन बखरीवर काही वाचलं ते तुम्हाला समजणार आहे ना. पण त्याच्या आधी बखर काय आहे, त्याची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी काय आहे, की आपण जसं म्हटलेलं आहे की बखर हा शब्द जो काही आहे तो खबर ह्या शब्दावरून आलेला आहे. कारण आधी काय होतं की मुस्लिमांमध्ये तवारिखा लिहिण्याची जी काही होती ती प्रथा होती, आणि त्या प्रथेमुळे काय झालेलं आहे की आपल्या इथे बखर हा शब्द आला. तर हा जसंच्या तसं, म्हणजे मी तुम्हाला नोट्समध्ये लिहून दिला, जसंच्या तसा हा प्रश्न कोल्हापूरची जी काही पेट एक्झाम झाली त्याला आलेला आहे. किंवा मी मागच्याला
म्हणजे मागचे स्टुडंट, तेव्हा सुद्धा नोट्स लिहितात. विद्यार्थ्यांचं सुद्धा म्हणणं होतं की मॅडम नोट्समधून जसेच्या तसे प्रश्न आले. कारण एखादा शिक्षक तुमच्यासमोर उभा आहे तर तुमच्यापेक्षा तो अनुभवानी, अभ्यासानी आणि सगळ्या गोष्टींनी कितीतरी पटीने समोर आहे ना, म्हणून तो तुम्हाला इथे शिकवतोय, राईट. तर तुम्ही त्या अनुभवाचं काय सोनं करा, शिक्षकांच्या शिकवण्याचं सोनं करा. आणि आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की समोरच्याला ठेच मागचा शहाणा. ठीक आहे, आता समजा मी इथे जरी उभी आहे तुमच्यासमोर, ठीक आहे, ॲज अ प्रोफेसर म्हणून तुमच्यासमोर मी उभी आहे, मराठीची प्राध्यापिका म्हणून मी आहे, पण इथपर्यंत यायला मी काय असं हे पुस्तक द्या वाचा, प्रश्न आले सोडवा द्या, नाही. तर अनेक मला ठेच लागली आहे. म्हणजे नको त्या गोष्टी वाचल्या, नको त्या चुका केलेल्या आहेत, नको त्या गोष्टींमध्ये चूक करून आलेली आहे. तर मी सुद्धा तुमचं जे काही विद्यार्थी जीवन आहे, म्हणजे मी एक म्हणजे माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो, पण त्याच्यातून त्या सगळ्या गोष्टीतून मी सुद्धा आली आहे ना. अभ्यास करणे, 6 महिने, मग वर्ष जाणे, नोट्स काढणे असेल, रिव्हिजन असेल, तर हे सगळं करून करून माझ्या हातात काहीतरी लागलेलं आहे ना, किंवा माझ्या ओंजळीत काहीतरी पडलं आहे, आणि ती जी ओंजळ आहे मी ती तुम्हाला देते, तर तुम्ही त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे की दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकायला पाहिजे. तुम्ही जर स्वतःच प्रयोग आणि एक्सपेरिमेंट करत बसला तर कोणत्याही गोष्टीसाठी आयुष्य तुम्हाला पूर्ण पडणार नाही, तुम्हाला आयुष्य पुरणार नाही. म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकायला पाहिजे. अशी व्यक्ती जी तज्ज्ञ आहे, अशी व्यक्ती जी तुमच्यासमोर तज्ज्ञ म्हणून उभी आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही कोणाचंही ऐका, की बाबा काहीतरी निकष पार करून, काहीतरी परीक्षा पार करून, काहीतरी इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून ती व्यक्ती जर तुमच्या समोर आहे, तुम्हाला जर ती जीव तोडून सांगतीये, तर तुम्ही तिचं 100% ऐकायला पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्हाला जिथं कुठं डाऊट असेल, जिथं कुठं शंका असेल, तर तुम्ही ते बिनधास्तपणे विचारलं पाहिजे. तुम्हाला नंबर दिलेले आहेत, तुम्ही इथं चॅटमध्ये बोलू शकता. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता काही पहिलेसारखं राहिलेलं नाही आहे, पहिलेचा जमाना. ठीक आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही अशा अनेक गोष्टी करायला पाहिजे. तर सातत्य ठेवायला पाहिजे ना, रोजचं सातत्य. मी 1च तास अभ्यास करेल रोज, पण रोज करेल. त्याच्यामध्ये दुनिया इकडची होऊ दे, तिकडची होऊ दे. जसा क्लास आपला, तर तुम्ही बघत आहात क्लास, ठीक आहे. तर आपल्या क्लासला जवळपास 2-1 महिने झाले चालू होऊन. तर तुम्ही पाहिलेल्या बरोबर 4 ते 5:30 काय होतो, क्लास होतो. असंच जर टिमक्या मारल्या तर आज नाही घेऊ, उद्या घेऊ, उद्या नाही घेऊ, 8 दिवसांनी घेऊ, 8 दिवसांनी नाही 15 दिवसांनी घेऊ, मग 15 दिवसातून एकदाच घ्यायचं, याला काही अर्थ नाही आहे. तर काय आहे, सातत्य. ठीक आहे. ज्या दिवशी एकदम एक्स्ट्रीम कंडिशन असते तेव्हा महिन्यातून एखाद वेळ, तब्येत खराब, काही फॅमिली इश्यूज, ठीक आहे, दॅट इज ॲक्सेप्टेबल. पण विनाकारण मग अभ्यासाला पण ही अशीच सवय लागली पाहिजे. जसं आपण क्लासला कसं बरोबर तुम्ही सगळे 4 ते 5:30 असता, दुनिया इकडची होऊ दे, तिकडची होऊ दे, जेवण राहू दे, नाश्ता राहू दे, चहा राहू दे, झोप राहू दे, घरी कोणी पाहुणे आलेले आहे राहू देत, कोणाचा फोन आलेला आहे राहू देत, तुम्ही काय करता, तो जो वेळ आहे 4 ते 5:30 तुम्ही काय केलेला आहे, क्लाससाठी काढून ठेवलेला आहे ना. मग तसंच तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला एक वेळ काढून ठेवता आला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की अभ्यास काय असतो, तर अभ्यास करताना म्हणजे इतकं फोकसली अभ्यास करतात की बाहेरच्या दुनियेत काय चाललेलं आहे त्याचं जेव्हा भान राहत नाही, तो खरा अभ्यास असतो. म्हणजे मी वाचत आहे, कोणी पाहुणे आले गेले, फोन आला गेला, काही मतलब नाही आहे. सो आता क्लासमध्ये तसे करता का तुम्ही, फोन आला का उठून चालले जाता का, पाहुणे आले का त्यांच्याजवळ त्यांना काय सांगतात, माझा क्लास चालू आहे, सांगता का नाही. पण तसं अभ्यासाच्या बाबतीत पण तुम्हाला जो काही स्ट्रिक्टनेस आहे, तो काही स्ट्रिक्टनेस राहायला पाहिजे. बघा इंग्रजीमध्ये एक कोट आहे, कोट म्हणजे सुविचार, विचार. काय आहे की यू आर नॉट ऑलवेज मोटिवेटेड, सो यू नीड टू बी डिसिप्लिन. म्हणजे काय की तुम्ही रोज रोज काही मोटिवेशनमध्ये नाही राहू शकत तुम्ही रोज रोज की हां मॅडम आज जसं आता मी बोलले, तुम्ही झाले खूप मोटिवेटेड झाले, तुम्ही पूर्ण तुम्हाला काय झालं, चार्जिंग चढले, हा मॅडमने आता रागवलं, थोडंसं स्ट्रिक्टली बोलल्या, असं केलं तसं केलं तसं केलं, तुम्ही आज मोटिवेट, मग आज तुम्ही अभ्यास करणार, उद्या पण करणार, परवा परत डाऊन होणार. अरे, तर ते मोटिवेशन हे एक इमोशन आहे, ती एक भावना आहे. तुम्ही एखादं गाणं बघता मोटिवेशनल, एखादं लेक्चर ऐकता, कोणाचं तरी इन्स्पिरेशनल बघता, काहीतरी अधिकाऱ्यांचं किंवा कोणत्या तरी प्रोफेसरचं, थोड्या वेळ मोटिवेटेड होता, 1-2 दिवस ते मोटिवेशन काम करतात, तिसऱ्या दिवशी परत तुम्ही डाऊन जाता. त्यावेळेस तुम्ही डिसिप्लिन ठेवायला पाहिजे. एक डिसिप्लिन लाईफ करायचं आहे म्हणजे करायचंच आहे. डिसिप्लिन म्हणजे काय, शिस्त.
त्याच्यावर एकच उपाय आहे, डिसिप्लिन, शिस्त. ठीक आहे, तुम्ही रोज मोटिवेटेड राहू शकत नाही, तुम्हाला रोज प्रेरणा, रोज ज्ञानाचा कोणतरी हे असं काय म्हणू शकतात याचा कोणी फवारा मारायला येणार नाही आहे. ते 2 दिवस काम करेल, तुम्हाला डिसिप्लिन राहायचं आहे. ठीक आहे, जसं डिसिप्लिन कसं आहे, तुमचं इच्छा असो नसो, काही असो नसो, तुम्ही बरोबर 4 ते 5:30 कसं क्लासला येतात, झोप लागली तुम्ही कसे झोपेचे चेहरे घेऊन येता, कितीही कंटाळा आला, मॅडम आज माझं बॉडी पेन होतंय तरी येऊन बसता, मॅडम आज आमच्या घरी पाहुणे आले तरीही येऊन बसता, मॅडम आज मूडही नाही आहे, ठीक आहे आपण जाऊया, आहे आता ठरलेला क्लास आहे, होणारच आहे लेक्चर, त्याच्यामध्ये काही खंड पडणार नाही आहे. ते काय लागले, तुम्हाला शिस्त लागलेली आहे ना. किंवा एक बेस्ट उदाहरण सांगायचं, ब्रश. ठीक आहे, ब्रश तुम्ही कोणीतरी ब्रश चुकवता का रोज करायचं, ब्रश उठता बरोबर हातात घेता. जेव्हा तुम्हाला शिस्त येतं ना, मग हे खूप काळ जेव्हा सस्टेन असते, नंतर ती हॅबिट बनून जाते. हॅबिट म्हणजे काय, सवय. आणि शरीर काय आहे, शरीर हे सवयीचं गुलाम आहे. तुम्ही तुमच्या शरीराला जशा सवयी लावाल तसंच तुमचं शरीर त्याचं मग हे होणार आहे. बघा, तुम्ही मोटिवेटेड नाही म्हणून तुम्ही डिसिप्लिन राहायला पाहिजे. जेव्हा हे डिसिप्लिन कंटिन्यू असेल, हे फक्त अभ्यासाबाबतीत नाही, तुमचं व्यायाम, तुमचं खाणं पिणं, तुमचं डाएट, तुमचं जे काही तुम्ही ठरवलेलं आहे, तुमची एखादी हॉबी असेल, कोणतरी वादनाच्या क्लासला जात असेल, कोणतरी गायनाच्या क्लासला जात असेल, कोणी जिममध्ये जात असेल, कोणी योगाला जात असेल, कोणी कुठं, हे प्रत्येक क्षेत्रात लागू आहे. तुम्ही उद्या स्पोर्ट पर्सनला विचारलं, ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या लोकांना विचारलं, काही विचारलं तरी हे तुम्हाला माहिती आहे का, मोठे मोठे जे म्युझिशियन्स असतात, जे सेलिब्रिटी लोक असतात, जे स्पोर्ट पर्सन असतात, त्यांचे नेमके शो कधी असतात सांगा बरं. तो एक टाइम असतो, पण त्यांचे जनरली शो सगळ्यांचे कधी असतात. आता समजा एखादा सिंगर आहे किंवा एखादा खूप छान डान्सर आहे, त्यांचे शो कधी असतात सांगा बरं. त्यांचे शोज कधी असतात. किंवा बेस्ट मी विचारते तुम्हाला, क्रिकेट कधी असतं, T20 आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी इव्हनिंग नाही, पण ते वर्षभरातला कोणत्या वेळेत असतो. बघा, आता पुष्कळ सारे जी मोठी मोठी व्यक्ती, सगळे मोठे व्यक्ती कोणती पण घ्या, असं काही नाही. ठीक आहे, क्रिकेटमधले घ्या, स्पोर्ट पर्सन घ्या, सेलिब्रिटी घ्या, डान्सर घ्या, सिंगर घ्या. बघा, जेव्हा सण असतात ना, मोस्टली सणचा वेळ असतो, दिवाळी, दसरा किंवा ह्या सगळ्या गोष्टी, नवरात्र, गणपती, म्हणजे असे खूप मोठे मोठे, तर ते काय असतात, त्यांचे शो तेव्हा ठरलेले असतात. बरोबर आहे, त्यांना घरदार नसतं, त्यांना वाटत नाही का आपण घरी उत्सव साजरे करावं, त्यांना नाही वाटत का सण साजरे करावं. आणखी स्पोर्ट्स पर्सन जे क्रिकेटर्स आहे, फुटबॉल, ऑलिम्पिक वगैरे, हे तर हे काही असं ठरवून नाही करत ना, ते कोणत्याही त्यांच्या तारखा डिक्लेअर झाला का यांना जावंच लागतं. बरोबर आहे, पण ते असं नाही म्हणत अरे सण आहे, आमच्या घरी याचा बड्डे आहे, आमची ॲनिव्हर्सरी आहे, आमचं हे आहे, आमचं ते आहे. नाही, एकदा का ठरलं का त्यांना ते जावंच लागतं, आर या पार. आणि तो याला जो तरुण जातो मग तो मोठा व्यक्ती बनतो, राईट. तुम्ही बघता की फॉरेनमध्ये सगळं घरदार सोडून किती महिने 15-15, 20-20 दिवस जे काही आहे ह्या लोकांना बाहेर राहावं लागतं. म्हणजे काय सक्सेस असंच मिळत नाही, तर सक्सेस डिमांड सॅक्रिफायसेस म्हणजे काय, त्याग, समर्पण मागतो, तुमचं डेडिकेशन मागतं, त्याग मागतो, सॅक्रिफाईस मागतात ते. ठीक आहे, ते म्हणतात की बाबा आपलं एम किंवा आपलं जे ध्येय आहे ते आपल्याला म्हणतं का तुम्ही मला हे द्या, मी तुम्हाला हवं ते देईन. ठीक आहे, अगदी त्याच प्रकारे आहे. म्हणजे एक डिसिप्लिन, एक शिस्त करण्याची, म्हणजे काय ते कुठं वेळ काढ बघतात का नाही, आता तर काय आहे, बर्थडेच आहे, आता तर ॲनिव्हर्सरीच आहे, मग आम्ही नाही करणार. आपण काय लगेच गिवअप करतो. आपण मला झोप येते, मी 10 मिनटं झोपूनच घेते, मला भूक लागली आहे, मी काहीतरी खाऊनच घेते, पाहुणे आले आहे, मी त्यांना वेळ देते,
मग आजचा अभ्यास मी उद्या करते, किंवा आज मला इकडं जायचं आहे, आज मला शॉपिंगला जायचं आहे, असं करायचं आहे. हे बघा, हे करण्यात काहीही गैर नाही आहे, पण काय तुम्ही तुमच्या आयुष्यात एक डिसिप्लिन आणि एक टाईम मॅनेजमेंट पण पाहिजे ना. जसं की 4 ते 5:30 जर तुम्ही इथे अभ्यासाला येत असाल तर तुमचा अभ्यासाचा पण तो टाईम पाहिजे की उद्या काही पण होऊन जाऊ दे बाबा, हा अभ्यासाचा टाईम हलणार नाही. इन केस इफ देअर इज एनी एमर्जन्सी, तो हलणार नाही आहे. तो तुम्ही इतका फ्लेक्झिबल ठेवता तुमचा अभ्यासाचा टाईम. तुमचा अभ्यासाचा टाईम कसा असतो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू. तुमचा अभ्यासाचा टाईम कसा असतो, जेव्हा वेळ उरेल, म्हणजे सगळे काम आम्ही करून घेऊ, मस्त खाऊन घेऊ, पिऊन घेऊ, झोपून घेऊ, मित्रांशी गप्पा मारू, यूट्यूबचे व्हिडिओज बघू, जे काही असेल शेजारच्यांशी गप्पा मारू, जे काही असेल तुमचं, आणि त्याच्यातून समजा टाईम उरला तर मग आम्ही काय करू, अभ्यास करू. तर हे असं नाही पाहिजे, याचा विरुद्ध पाहिजे. आधी आम्ही अभ्यास करू आणि नंतर बाकीचं करू. आणि तुम्हाला कामं वाटण्याची सवय पण पाहिजे ना घरामध्ये. आता बऱ्याचदा मला स्पेशली मुलींबद्दल बोलायचं आहे, ज्या कोणी घरी राहत असतील, कोणी मॅरिड असतील, कोणी होममेकर असतील, तर सगळंच काही ओरबाडून घ्यायची गरज नाही आहे. स्वयंपाक पण मीच करणार, कपडे पण मीच धुणार, भांडी पण मीच धुणार, किराणा पण मीच आणणार, बाजारात पण मीच जाणार, सगळ्यांना कॉल पण मीच. जबाबदारी वाटायला शिका. तुमच्या नवऱ्याकडेही 24 तास आहे आणि तुमच्याकडेही 24 तास आहे. त्याला पण जॉब करायचे, तुम्हाला पण जॉब करायचे, जॉब किंवा अभ्यास. कामांची जबाबदारी वाटायला शिकलं पाहिजे. की पहिली गोष्ट 24 तासाचं नियोजन करता आलं पाहिजे तुम्हाला. कळतंय का? कामाचं नियोजन, की बाबा माझा अभ्यास आहे, माझा हा जॉब आहे, मला इतकं करायला जमणार. 10 कामं असतील तर 5 कामं तू कर, 5 कामं मी करू, किंवा मला ह्या दिवशी जमणार आहे, तुम्ही ह्या दिवशी करा. अशा प्रकारचं जे काही आहे ते नियोजन. किंवा घरात भाऊ असेल, इतर कोणी असतील, का माझा अभ्यास आहे, मला इतकंच जमणार. सगळं काही तुम्हाला ओरबाडून घ्यायची, उगाच महान व्हायची काही गरज नाही आहे. कळतंय का? अभ्यास महत्त्वाचा आहे. ते कामं तर होतच राहतील ना तुमचे घरचे. ठीक आहे. कारण बघा, एक अटेम्प्ट म्हणजे जवळपास 1 वर्ष. सेटची परीक्षा आता वर्षातून 1दा होते, नेटची 2दा होते. तुमचा एक अटेम्प्ट म्हणजे तुमचा 1 वर्ष. आणि 1 वर्ष म्हणजे तुमचे किती पैसे, तुमचा किती वेळ, तुमची किती एनर्जी, तुमचं किती डोकं त्याच्यात जाणार, किती ताण होणार, हे सगळं तुम्ही ठरवून घ्यायचं आहे. आणि याची किंमत त्याच्याशी लावून बघायची आहे. तर त्यामुळं जे काही आहे, तुम्ही एक डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला. डिसिप्लिन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल ना, म्हणजे असं म्हणतात का, स्वतःवर प्रेम करण्याचं जे काही सर्वोच्च गोष्ट आहे ती आहे डिसिप्लिन. कारण डिसिप्लिनच एक गोष्ट आहे की, म्हणजे अशा अनेक आहेत, पण त्यातल्या त्यात डिसिप्लिन अशी गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला पाहिजे ते त्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही ते पूर्ण करू शकता. तुम्ही जरी मॅडम मला हे खूप आवडतं खायला, मला तिकडे जाऊन तो बर्गर खूप आवडतो खायला, मला त्यांच्या घरी जाऊन हे खूप त्याच्यातून तुम्हाला काही तुम्ही एमपर्यंत पोचणार नाही. मी असं म्हणतच नाही का तुम्ही असं खूप स्ट्रिक्टली सगळं फॉलो करा म्हणून, असं म्हणणंच नाही आहे. पण जो तुम्ही वेळ देताय, समजा एक 7 दिवस आहे तुमच्याकडे, उदाहरणार्थ सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. ठीक आहे. तर तुम्ही समजा जर जसं ठरवलं उदाहरणार्थ की 4 ते 5:30 मला अभ्यास करायचा आहे, थोडासा ब्रेक घेऊन मी रोज, ठीक आहे, आपण असं एक गृहीत धरून चालू की सगळ्यांना काम आहे बाबा, सगळेजण कॉलेजला जातात, जॉबला जातात, सगळं करतात. 4 ते 5:30 तुमचा हे झाला आणि ठीक आहे ना, तुम्ही 6:30 ते 7 पर्यंत ब्रेक घ्या. 1.5 तास काही करू नका. हवं ते खा, प्या, फोन करा, काही करा, झोपा, काही करा, TV बघा, काही करा, मोबाईल बघा. पण तुम्ही जर रोज ठरवलं 7 ते 10, ठीक आहे, याच्यात तुम्ही थोडंसं जेवणाचा ब्रेक पण घ्या. पण मी एक सजेस्ट करेल की लवकरात लवकर तुम्ही जेवण करा रात्रीचं. कारण हे जे तुमचं रात्रीचं जेवण आहे हे पूर्ण तुमच्या दिवसावर अफेक्ट करतं. याच्याबद्दल मी 2 मिनिट सांगते. बघा, असं जनरली हे आता मी काही स्वतःच्या मनाने नाही सांगते, हे ज्यांनी PhD केलेलं आहे झोपण्यावर, खाण्यावर, जे कोणी न्यूट्रिशनिस्ट आहे, जे कोणी डॉक्टर आहे आहाराचे, त्यांच्या ते सगळं वाचण्यातून, अभ्यासातून मी हे तुम्हाला सांगते. म्हणजे मी पहिलेच तुम्हाला डिस्क्लेमर देते. ओके, गॉट इट. तर बघा, आता
तुम्ही तुमचं जे जेवण आहे ना, तर हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे कमीत कमी असं ठरवा की तुम्ही ज्यांना पॉसिबल आहे म्हणजे निदान त्यांनी तरी करा, आणि ज्यांना नाही पॉसिबल त्यांनी खूप लाईट खा संध्याकाळी. तर एक 7च्या अगोदर जमलं तर जेवण तुम्ही करा. का जेवण करा? ते म्हणजे तुम्ही 10पर्यंत 10:30-11पर्यंत झोपा, ते चांगलं डायजेस्ट होतं. समजा जर तुम्ही खाल्लं आणि झोपायला गेले तर तुम्ही सकाळी उठणार नाही लवकर. का उठणार नाही? कारण जी आपली बॉडी आहे ती काय करेल, ती रात्रभर पचवण्याच्या कामाला लागेल. ते रात्रभर पचवण्याच्या कामाला, डायजेशनच्या कामाला लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटेल, खूप सकाळी सकाळी खूप सुस्त आणि थकल्यासारखं. म्हणजे तुम्ही करून बघा, हे सगळे प्रयोग आहे, असं काही नाही की हे काही लोकांसाठी खरं आहे काही लोकांसाठी. हे तुम्ही स्वतः करून बघायचं आहे. आणि याच्यामुळं काय होतं ना, म्हणजे तुमचे जे काही सगळे तुम्हाला, आता तुम्ही यू आर सो यंग नाऊ, ठीक आहे, पण तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने सगळा आजार आणि एक चांगलं तब्येत राहण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ते छान डायजेस्ट होतं तेव्हा, ठीक आहे. आणि मग तुम्हाला झोपही व्यवस्थित लागते, तुम्हाला ॲसिडिटी होत नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ब्लोटिंग होत नाही, काहीच होत नाही, सुस्तपणा येत नाही. ते सकाळी उठल्यावर असं काही लोकांचा चेहरा असा सुजला तसं काही होत नाही. आणि ठीक आहे, तर म्हणजे काय झालं, तुम्ही रात्री 7ला जेवले म्हणजे काय, तुम्ही सकाळी छान फ्रेश होऊन एनर्जेटिकली आणि छान माइंडने मस्त एनर्जेटिक उठता, बरोबर आहे. आणि जर तुम्ही उशिरा खाल्लं आणि झोपलं, मग तुमचा पूर्ण दिवस तुमचं लक्ष लागत नाही, तुम्हाला ब्लोटेड वाटतं, तुम्हाला मग कसं तरी थकल्यासारखंच वाटतं, मग झोपच येते दिवसभर. आणि झोपेच्या किमान 1 तास अगोदर तरी फोन पण तुमच्या सगळ्या स्क्रीन्स दूर ठेवा, म्हणजे तुम्हाला झोप लागण्यास मदत होते. कारण तुम्हाला माहीत असेल, आपला स्क्रीनमधला जो काही लाईट आहे, तो स्क्रीनमधला लाईट आपल्या डोळ्यांना ड्राय करतो, तो ब्ल्यू लाईट. आणि आपल्याला आपलं जे मेलॅटोनिन नावाचं जे हे असतं बॉडीमधलं हार्मोन, झोप येण्यासाठीचं जे हार्मोन असतं त्याच्यावर ते प्रभाव टाकतं, बरोबर आहे. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही करा. ज्यांना मग थोडं वॉक मारून यायचंय, वॉक खालीवर करायचंय कुठंतरी. पण मग हे सगळं झालं, जेवण, तुमचा वॉक, तुमचं हिंडणं, खेळणं, हिदडणं सगळं झालं. 7 ते 10, 7 ते 10 मध्ये दुनिया इकडची तिकडं झाली. म्हणजे तुम्ही टायमिंग तुमच्यानुसार चेंज करा. मी फक्त उदाहरण देते, ठीक आहे. तुमच्यानुसार तुमचा टाइम टेबल बनवा. कारण बघा, असं कोणतंच टाइम टेबल नसणार आहे, नव्हता, नसेल, नाही की जो सगळ्यांनाच लागू होईल. मी एक टाइम टेबल बनवून दिलं आणि सगळ्यांनाच लागू असं नाही होणार. कारण प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येक जणांच्या वेळा वेगळ्या आहे, प्रत्येक जणांची जीवन जगण्याची पद्धती वेगळी आहे. त्यानुसार पण हे कसं एक थोडंसं मॉडेल दिलं आहे मी, की कशा पद्धतीने असायला पाहिजे, त्यानुसार तुम्ही तुमचं डिझाईन करा. ओके, राईट. सी नाव वी विल गोइंग टू सी. तर मग आता हे जे काही 7 ते 10 आहे, म्हणजे किती 3 तास, 8, 9, 10, ठीक आहे. तर दुनिया इकडची तिकडं झाली तरीही मला ह्या वेळेमध्ये कोणी फोन पण ठेवून द्यायचा हवं तर साईडला, किंवा रात्री मी झोपताना एखादी कादंबरी, तुम्ही काय तुम्हाला साहित्यकृती वाचायची तर. पण ह्या वेळेमध्ये काही झालं तरी, कोणी पाहुणे येऊ दे, कोण काय येऊ दे, कोणाचा फोन येऊ दे, काय मी नंतर करतो. आणि काय तुम्ही घरी असल्यामुळं काही असं नाही ना की तुमच्यावरच सगळी जबाबदारी आणि तो फोन उचलला नाही म्हणून खूप मोठ्या मोठ्या डील साईन व्हायच्या राहिलेल्या आहेत, किंवा तिथं काहीतरी हे होणार आहे एमर्जन्सी वगैरे, असं काही नाही आहे. बाकीचे घरचे आहेतच. तर मग हा जो रोज 3 तास जे आहे, तुम्ही तुमचा अभ्यास करा, ठीक आहे. आणि ह्याच पद्धतीने सकाळी सुद्धा एक शेड्यूल बनवा, की ठीक आहे थोडं उठा, आरामाने उठा, झोप घ्या 7 ते, आणि झोप पण महत्त्वाची आहे. 7 ते 8 तास शरीराला झोप महत्त्वाची आहे. रोज 8 ग्लास पाणी पिणं महत्त्वाचं आहे. एक थोडा तुमचा वॉक, कमीत कमी 30 मिनिटाची तुमची फिजिकल एक्सरसाइज, बरोबर आहे. आता काही लोक काय करतात, अभ्यास म्हणजे माझे काही मित्रमैत्रिणी, ते म्हणजे अभ्यास करायचे पण ते बाकी सगळं विसरून जायचे, म्हणजे लिटरली. आता तुम्हाला 2 माझ्या गोष्टी सांगते माझ्या फ्रेंड्सच्या. म्हणजे हे का सांगते, कारण हे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी सांगते, हे लागू पडणार आहे. बघा, त्याच्यातला एक फ्रेंड होता, आम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो तेव्हा. तो खूप गरीब फॅमिलीतून बिलॉंग करत होता, तर तो त्याच्याकडे लायब्ररी सांभाळण्याचं कोऑर्डिनेटर म्हणून काम होतं, आणि त्या लायब्ररीमध्येच तो झोपायचा, अभ्यास करायचा, त्याच्यातून त्याला एक थोडेसे त्याचं राहण्या खाणं आणि खर्चापुरती पैसे मिळायचे, ठीक आहे. ते काही फार जास्त नव्हते पण होते. तर मग तो काय करायचा, दिवसभर अभ्यास करायचा आणि रात्रीही अभ्यास करायचा, आणि फक्त 3 तास झोपायचा. तो किती तास झोपायचा, फक्त 3 तास. आणि मग म्हणजे बघा, ते वयानुसार झोप वगैरे कमी होते त्या गोष्टी ठीक आहे, मी यंग एजसाठी सांगते. आपल्या जे काही 60
एजपर्यंत, जे काही यंग एजपर्यंत मी सांगते, ठीक आहे. तुम्ही म्हणाल म्हातारे तर मॅडम 4-5 तास झोपतात, 2 तास झोपतात. मी त्यांच्याबद्दल सांगत नाही, मी आपल्या विद्यार्थ्यांबद्दल सांगते, ठीक आहे. तरुण वयामध्ये तर मग तो असं त्यांनी 1-2-3 महिने त्याचं असं चालू राहिलं आणि तो इतका आजारी पडला की लिटरली तो ॲडमिट झाला दवाखान्यामध्ये. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, जवळपास तो महिनाभर ॲडमिट होता. म्हणजे त्यांनी हा जो सगळा अभ्यास केला, तर त्याचं काय, म्हणजे त्याची किंमत तुम्ही कुठं मोजणार आहेत, किंवा त्याला ते लक्षात राहिलं असेल की त्या अभ्यासाचं काय झालं. म्हणून असं मूर्खपणा, तुम्ही म्हणजे त्याला मूर्खपणा नाही म्हणता येणार, पण असं बेजबाबदारपणा किंवा एकाच गोष्टीला फक्त महत्त्व देणं किंवा बॅलन्स न करता येणं गोष्टी, हे असे तुम्ही कामं करू नका प्लीज. आता दुसरी गोष्ट सांगते परत मी तुम्हाला. माझी एक मैत्रीण, नाव नाही सांगत, जे अभ्यास करायचे, तर अभ्यास करण्यामध्ये काही वाईट नाही, पण त्यांना बॅलन्स नाही करता आलं काही गोष्टी, मला ते सांगायचं आहे, ठीक आहे. नंतर ती माझी एक मैत्रीण, तर तिचं असं सांगायचं आहे मला की ती खूप अभ्यास करायची, ठीक आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास, आणि फक्त काय ते डब्याला आणायचं जेवण, फक्त पोळी आणि काहीतरी सुकी भाजी, फक्त तेवढंच, आणि चहा 4-5-6-7 वेळा चहा, आणि ते फक्त 2 चपात्या, ठीक आहे. आणि ते जेवण असं होतं की त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशन नव्हतं त्या जेवणामध्ये, म्हणजे फक्त पोळी आणि एक सुकी भाजी, नाहीतर मग चहावरच राहायचं किंवा नाश्त्यावरच राहायचं, म्हणजे टोटली निग्लेक्ट. आणि मग ती असं करत होती काही दिवस. आणि हे बघा, हे काही गोष्टी अशा असतात ना की तुम्हाला लगेच त्याचा फरक दिसत नाही, ठीक आहे. आता तुम्ही समजा खाल्लं आणि लगेच तुम्हाला एखादा आजार झाला किंवा ॲडमिट झाले, असं होत नाही. ते काही डिसीज असतात, ते मलेरिया, डेंग्यू वगैरे, ते वेगळे गोष्टी आहे. पण हे जे लाईफस्टाईल डिसीज असतात, तर हे तुमच्या ज्या रोजच्या गोष्टी असतात ना, मग ते असे जमा होऊन ते तुम्हाला नंतर दिसतं. तर मग तिला काय झालं तेव्हा की तिला ॲनिमिया झाला. ॲनिमिया म्हणजे काय की शरीरामध्ये जेव्हा रक्त एक ठराविक मर्यादेपेक्षा कमी असतं, तर ॲनिमिया म्हणजे हे मुलींमध्ये प्रमाण, स्त्रियांमध्ये खूप पाहायला मिळतं, रक्ताची कमतरता. तर तिचं रक्त इतकं कमी झालं की तिला लिटरली रक्ताच्या बॉटल्स लावाव्या लागल्या. म्हणजे काय की बाबा फक्त अभ्यास करतोय, चहा पिऊन येतोय, चहाची थप्पी मारतोय, अभ्यास करतोय, चहाची थप्पी मारतोय, अभ्यास करतोय, असं पण नाही चालत. लाईफ इज ऑल अबाउट बॅलन्स, लाईफ इज ऑल अबाउट मॉडरेशन, ठीक आहे. तुम्ही फॅमिलीमध्ये राहतात, आपल्याला जास्त वेळ नाही देतात, पण नक्कीच क्वालिटी टाईम पण देता येतो ना. तर हे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की हां आता काढायचीच आहे, मग मी 24 तास अभ्यास करणार, झोपणारच नाही, 20 तास अभ्यास करणार, झोपणारच नाही, वगैरे वगैरे. किंवा मग मी फक्त चहा पिऊनच अभ्यास करेल, मी खाणार नाही, जेवायला वेळ लागतो, असं म्हणजे असं हे बावळटपणा करू नका प्लीज तुम्ही. तुम्हाला मग हे खूपच कोणत्या तरी भावात जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर मॉडरेशन. आता याच्यावर उपाय काय? तर बघा, तुम्हाला जितकी पण वेळ आहे ना बाळांनो, तर ती काय करायचं आहे, तुम्हाला खूप क्वालिटीमध्ये अभ्यास करायचा आहे. आता काही लोक जे आहे ते जॉब करत असेल, तर तुमच्याकडे ठीक आहे, तुम्ही 7 ते 10 इतका क्वालिटी अभ्यास, इतका डिसिप्लिन अभ्यास का कोण उचलणार नाही, कुठे जाणार नाही त्याच्यामध्ये, किंवा काय, किंवा तुमच्याकडे मेसेज आहे का, त्यांना लगेच एक मेसेज करून द्यायचा का बाबा मी नंतर तुम्हाला 10 नंतर कॉल करेल, किंवा दिवसभर मला कॉल करा. मग तुमचं छान जेवण, असं नाही का खूप महागीचं काहीतरी चमचमीत खा, पण एक प्रॉपर न्यूट्रिशन ज्याच्यामध्ये असेल, वरण आहे भरून, पालेभाजी, आपलं मटकी असेल, स्प्राउट्स असतील, तर हे सगळं तुम्हाला बॅलन्सली, त्याच्या खूप साऱ्या आहे, ते तुम्ही बघा, वाचा, ठीक आहे. हे असं आपल्याला सगळं करता आलं पाहिजे. चहाही पितो तर किती त्याला प्रमाण आहे का नाही चहाला? 2 कप खूप आहे सकाळी संध्याकाळी, किंवा कॉफी पित असाल 2 कप खूप आहे, एक्स्ट्रीम आहे, नका त्याच्यावर नका खाऊ पिऊ. आता अभ्यास करायचा आहे, की अभ्यास करायचा आणि मी भात पण खाणार, पोळ्या पण खाणार, आणि मग लेक्चरला बसणार, अभ्यासाला बसणार. झोपणार तुम्ही 100%. झोपणार म्हणजे तुम्हाला मी माझीच गोष्ट सांगते, जेव्हा मला लेक्चर घ्यायचं असते, म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी सोमवार ते, म्हणजे प्रत्येकाची बॉडी डिफरंट आहे, पण हे खूप जणांसोबत होतं, असं तुमच्यासोबतही होत असेल, तर सोमवार ते शनिवार मी भात खात नाही दुपारी. संध्याकाळी तर नाहीच खात, पण दुपारी मी भात खात नाही, मी भाकरी किंवा चपाती खाते. का? भात खाल्ल्यानंतर एक सुस्त वाटतं, झोप येते, तर मग झोपेत कसं शिकवणार किंवा कसा अभ्यास करणार, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं
मी पण ह्या गोष्टी फॉलो करते, असं नाही का मी तुम्हाला सांगते. पण रविवारी बाबा ठीक आहे, सुट्टी असते, मजा काय मजा करायची आहे, काय झोपायचं झोपून घ्या, किती वाजता उठायचं आहे उठून घ्या, कुठं जायचे जाऊन या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे. जर तुम्हाला माहिती आहे की आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपली परीक्षा जवळ आहे, तर तुम्हाला काय करायला पाहिजे की ठीक आहे, मला इतकीच भूक आहे, मी इतकं खाणार आहे कारण मला अभ्यास करायचा आहे. इतकं खाणं म्हणजे कमी खाणं नव्हे, शरीराला हवं तितकं खाणं, न्यूट्रिशन युक्त खाणं, ज्याने तुमचा अभ्यास होईल. ठीक आहे, मला मान्य आहे दुपारी थोडंसं सुस्त वाटतं, पण खूप जास्त सुस्त वाटू नये याच्यासाठी काय करता येईल, एक छोटीशी नॅप जरूर घ्या ज्यांना वेळ आहे त्यांना. मी सजेस्ट करेल झोपा तुम्ही थोडंसं. पण असं खूप सारं खाऊन का ते झोपेतून उठल्यानंतरही तुम्हाला सुस्त वाटेल, तर अशा प्रकारच्या पद्धती नका करू. म्हणजे अभ्यास करणे म्हणजे फक्त अभ्यास करणे नसतो, तर ह्याच्यासोबत ह्या सगळ्या लहान 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 गोष्टी येत असतात. तर परत तिसरी गोष्ट सांगते तुम्हाला. तर काही विद्यार्थी आहे खूप अभ्यास करतात, छान करतात, सगळं अभ्यास वगैरे सगळं छान चालू असतात, पण इतके बेजबाबदार किंवा निष्काळजीपणा करतात का आता सेटला आपल्याला नेटच्या परीक्षेला आपल्याला 2 फोटो लागतात. ते हॉल तिकीट वाचत नाही, काही वाचत नाही, तसेच उठतात आणि जातात. मग तिथं फोटो नसला किंवा एक फोटो घेऊन जाणार, घेऊनच नाही जाणार, ID नेणार नाही, रिपोर्टिंग टाईमच्या नंतर जाणार, गेट क्लोजच्या नंतर गेलं की तुम्हाला एंट्रीच भेटत नाही. 1 मिनिट जरी तुम्ही लेट गेले तुम्हाला एंट्री भेटत नाही. तर तुम्ही वर्षभर इतकं मरमर करून, मला हेच कळत नाही, वर्षभर तुम्ही इतका मरमर करून अभ्यास करता, इतकं सगळं काही करता, आणि तुम्ही हा लहान, बघा दिसायला किती लहान आहे, 2 फोटो काढून नेणं खूप लहान चिल्लर गोष्ट वाटते, पण त्या एका लहान गोष्टीमुळे काय होतं, अख्खं वर्ष रिपीट करावं लागतं. जसं की एखादा लहानसा डास, दिसायला कसा आहे, फक्त डास आहे, चावून गेला की मलेरियाचा, डेंग्यूचा, पार तुम्हाला दवाखान्यात भरती व्हावं लागतं, बरोबर आहे. म्हणजे याचं सांगण्याचं तात्पर्य, लहान गोष्टींना कधीच लहान समजू नये. लहान गोष्टीतून मोठ्या गोष्टी होतात, मोठ्या गोष्टीतून लहान गोष्टी होत नाही, असं माझी आजी म्हणते. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला, आपण बाबा जर वर्षभर इतका डिसिप्लिनने अभ्यास केलेला आहे, तर परीक्षा कशी होणार आहे, कुठे होणार आहे, तिचं स्ट्रक्चर काय आहे, काय काय लागणार आहे, कोणत्या पेनी लागणार आहे. काही काही ठिकाणी फक्त, म्हणजे हा जनरल सगळ्या एक्झामचं सांगते, काही ठिकाणी फक्त ब्लॅक बॉल पेनच अलाउड असते. बॉल पेन आणि जेल पेनमधला आपल्याला फरक कळायला पाहिजे, आपण स्टुडंट्स आहोत. म्हणजे आता आपण इतके मोठे झाले ना, आपल्याला बॉल पेन काय, जेल पेन काय, पेन्सिल काय, इंक पेन काय हे पण नाही. त्याच्यामुळे लहान गोष्टी ह्या लहान गोष्टी नसतात, ह्या लहान गोष्टीमधूनच तुम्हाला सक्सेस मिळत असते. सक्सेस मंत्र अजून हा पण आहे की जेव्हा तुम्ही लहान लहान गोष्टी तुम्ही जेव्हा शिकता किंवा करायला लागता, समजून घेता ना, तेव्हा मोठ्या ह्या गोष्टी आपोआप साध्य होतात. जसं थेंब थेंब तळ साचं, तळ काही असंच मोठं बनत नाही, थेंब 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 करून. अभ्यास पण तसंच आहे, रोज 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 त्या स्मॉल 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 स्टेप्स करून तुम्ही विन करता, तो शेवटी तो दिवस येतो तुमचा, बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर ते मग हॉल तिकीट वाचणे, तुमचे बरोबर फोटो काढून ठेवणे. तर काही काही एक्झामला असं असतं की बाबा तुम्ही परीक्षेला जाण्याच्या अगोदरच 1 महिन्या अगोदरपासूनचेच फोटो पाहिजे आणि त्या फोटोखाली डेट पाहिजे. तुम्ही असे साधे फोटो गेले तर तिथं ते अलाउड करत नाही किंवा कोणकोणत्या फॉर्मला ॲक्सेप्ट करत नाहीत. किंवा काही काही परीक्षेला काय असतं की बाबा तुमचं कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, तुमचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, तुमचं क्रीमिलियर पाहिजे, तुमचं नॉन क्रीमिलियर जे काही असेल ते पाहिजे. मग वेळेवर नाही का धावपळ करत बसतात. म्हणजे जर तुम्ही ठरवलंच आहे ना की मला प्रोफेसर बनायचंच आहे, मला PhD करायचंच आहे आर या पार, म्हणजे तुम्ही तिथं आयुष्य लावले ना, आयुष्याची तुम्ही वर्ष लावली आहे तिथे, आणि तुम्ही असं लहान लहान गोष्टींनी कसं काय हे करू शकता बरं. म्हणजे हा खरंच विचार करण्याचा प्रश्न आहे. तर ह्या ज्या काही लहान लहान गोष्टी आहेत, तर तुम्ही म्हणजे कसं त्याला असं टेकन फॉर ग्रँटेड घेता. तर हे नाही करायला पाहिजे. तुम्ही जर ठरवलंच आहे का तुम्हाला हे करायचंच आहे, मला PhD करणेच आहे, मला प्रोफेसर बनणेच आहे, तर तुम्हाला त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींवर तुमची कमांड पाहिजे, सगळी. फोटो आहेत का, पहिलंच फोटो आहेत का काढून ठेवणे, कोणते सर्टिफिकेट लागतात काढून ठेवणे, हे लागतं का काढून ठेवणे, बॉल पेन हे ते सगळं जे काही असेल ते पूर्ण तयारीनिशी, युद्धानिशी. ते तुमचे शस्त्र आहेत ना, जे पहिलं कसे धनुष्यबाण हे ते घेऊन जायचे बाण वगैरे, आता हे आपले सगळे शस्त्र आहेत. कोणते, 2 फोटो, आपलं हॉल तिकीट, आपली झेरॉक्स,
करेक्ट. हे सगळी शस्त्र आहे, याच्यातलं एक शस्त्र नसेल का यू आर आउट. अरे हजारो पोरं बसली आहेत, तुम्ही नाही तर दुसरं कोणी असणारच आहे ना. त्यांना काय पडलंय आपल्याला घ्यायला, आपल्याला पास करायला. तुम्ही नाही, तुमच्या ठिकाणी हजार आहेत, हजार हजार लाखो. आपल्याला ती गरज आहे, त्यांना नाही आपली गरज. त्यांना काय आहे, त्या निकषामध्ये बसणाऱ्या कॅन्डिडेटची गरज आहे. कळतंय का काय म्हणतीये. तर अशा प्रकारे जे काही आहे तुम्ही प्रत्येक गोष्टी नियोजन करायचं आहे. तर तुमचं जे काही टाइम टेबल असं काही नाही खूप स्ट्रिक्ट आणि मी अभ्यासच करतो आणि हे छान अभ्यास करा. सोमवार ते शनिवार 3-3 तास जरी आजपासून डिसिप्लिनने केला खूप आहे. रविवार फुल मस्ती मजा मौज करा. उशिरा उठा, झोपून आरामात उठा, हवं ते खा, भात खा बिर्याणी खा, काय खायचे खा, ठीक आहे. त्यानंतर चहा प्या, मस्त गप्पा मारा, फ्रेंड्सला बोलवा, तुम्ही जा फ्रेंड्सच्या घरी, तुम्हाला हवं शॉपिंगला, तुम्हाला जे काही करायचं असेल, काय करायचे करा. मग म्हणजे याला काय म्हणतात फ्लेक्झिबल टाइम टेबल ठेवणे. हे अशी फ्लेक्झिबिलिटी पण म्हणजे फ्लेक्झिबल अभ्यास पण करायचा नाही, पण ह्या वेळेमध्ये अभ्यासाच्या वेळेमध्ये क्लासच्या वेळेमध्ये कुठं खंड पडायला नको. हे तुमचं सिस्टमॅटिकली सातत्य चाललं पाहिजे. नाही तर असं नको की सगळं काम करेल, सगळी मौज मजा करेल, मिळेल तेव्हा अभ्यास करायला, ते कधीच सिलेक्ट होत नाहीत. नाही, संडेला अभ्यास नाही करायचा. तुमची इच्छा असेल तर करा. आता कोणी काय असतं की खूप इंटरेस्ट असतो वाचण्याचा, आवड असते की बाबा एखादं पुस्तक वाचावं, हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय पुस्तक, तर हे मी वाचणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. कोणाला वाटतं की एखादं पुस्तक वाचावं, मला हा आज पेपर सोडवून बघायचा आहे, माझा अभ्यास काय पण तुमच्यावर आहे. मी असं काही नाही, याच्यात काय करा हे तुम्ही ठरवा, म्हणजे ठीक आहे. तर असं फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मॅडम सोमवार ते शनिवार अभ्यासच का? हो, अभ्यासच करायचं आहे, पण तुमची तब्येत खराब असेल, काहीतरी इमर्जन्सी असेल तर ठीक आहे ना. तेवढं फ्लेक्झिबिलिटी तर कोणी पण ठेवतं. माझी तब्येत बिघडली की मी पण क्लास नाही घेत, किंवा मला काही इमर्जन्सी आली अकॅडमिक काही पण इमर्जन्सी असेल तेव्हा मी पण नाही घेत ना क्लास. पण तो काहीतरी महिन्यातला 2-3 महिन्यातला 1-2 दिवसच असतो, काही रेग्युलर असत नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं करायचं आहे. कळलं? स्वतःच्या नोट्स हायलाइट्स करणं व्यवस्थित, आणि व्यवस्थित जागे ठेवणं. आपलं अभ्यासाचं जे काही आहे ते व्यवस्थित असणं. नाहीतर नोट्स मागितल्या तर माहीत नाही कुठं लिहिले आहे, काय पडल्या आहे, सडल्या आहे, उंदरांनी कातरलेलं आहे, पाणी पडलेलं आहे, गावाकडं आहे, असं नाही पाहिजे ना. मग म्हणजे दिसून येतं की यू आर नॉट अ सिरियस कॅन्डिडेट. तुम्हाला तुमच्या पुस्तकांचा, तुमच्या स्वतःच्या करिअरचा, आयुष्याबद्दलचा, अभ्यासाचा काही एक सिरियसनेस नाही आहे. तुम्ही करायचं म्हणून करतात आहात का? मग त्याच्यातच समाधानी आहात का? थोडंसं फक्त लेक्चर केलं आणि झालं. अशा पद्धतीने तुम्हाला काय डाऊट आहे का अजून विचारा. आज विचारून घ्या, आणि मग इथून पुढं अभ्यास आणि मंत्र सांगा वगैरे असं हे नाही झालं पाहिजे ह्या पेपरला तरी. हां, आजचं अभ्यास आणि ह्या सगळ्या कसं काय ते सांगणे क्लास आहे. म्हणजे ठीक आहे, तरी तुम्ही कुठं प्रवास करत असाल, कुठे असाल, तरी बाबा असं कोणीच व्यक्ती नसेल ना का 24चे 24 तास एकदम फुल बिझी आहे. ठीक आहे, तुम्ही बिझी असाल तरी ती जी काही जबाबदारी आहे ती तुम्ही दुसऱ्यांवर सोपवू शकता. की समजा उदाहरणार्थ तुम्हाला काहीतरी कुठून तरी काहीतरी आणायचं आहे समजा, आणि तिथं जायला समजा 1 तास, अर्धा तास, यायला अर्धा तास वगैरे लागत असणार, तर तुम्ही जर दुसरी कोणी व्यक्ती असेल की मला असं असं काम आहे, तुम्ही जाऊन या, तो तास तुम्ही एक फक्त अभ्यास, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अनेक गोष्टी ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे. कामाची तुम्हाला विभागणी पण करता आली पाहिजे. तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता, आपापले नोट्स काढून वाचू शकता, आपापलं पुस्तक काढून वाचू शकता. ठीक आहे, तुम्ही आता बाहेरच्या ठिकाणी आहे, खूप गोंधळ आहे, मग तुम्ही 1 तास लवकर उठू शकता का? लवकर झोपून जायचं, 2 तास लवकर उठायचं. समजा आता तुम्ही कुठेतरी गावाला गेले, आता सणांचे दिवस आहे, दसरा आहे, नवरात्र आहे, मान्य आहे. तुम्ही मॅडम आमच्या घरी पाहुणे आले किंवा आम्ही गावी चाललो, आमच्याकडे सण असतो वगैरे, तर तुम्ही काय करू शकता?
ठीक आहे, लवकर झोपायचं, नाहीतरी ते दिवसभर काम करून थकलोच असतो. लवकर झोपायचं 9-10ला. लवकर उठू शकतो का? 4चा अलार्म लावायचा. दिवसाचा 2-3 तास झालाच पाहिजे. मग कुठूनही काढा, दुपारचा काढा, सकाळचा काढा, रात्रीचा काढा, तर झालाच पाहिजे आपला अभ्यास. तेवढा तरी निदान आपला अभ्यास व्हायला हवा. वेगवेगळं तुम्ही ट्राय करत राहा आणि स्मॉल गोल सेट करा. असं काही नाही का 6 महिन्याचा टाइम टेबल करणार आहोत, असं नाही. छोटे छोटे गोल्स, लहान लहान गोल्स जे काय आहे सेट करा. स्मॉल गोल्स, छोटी ध्येय जेव्हा साध्य कराल तेव्हा मोठी ध्येय येणार. आता स्मॉल गोल्स म्हणजे काय की आज रात्री, आता समजा उदाहरणार्थ 7:30 ते 10 पर्यंत मी काय 7 ते 10 मी काय करणार आहे. सगळ्यात पहिलं काम, नोट्स, मॅडमनी ज्या नोट्स दिलेल्या आहे त्या मी वाचणार आहे. त्याच्यानंतर काय, आपलं क्लासमध्ये काय चाललेलं आहे, बखर. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, निराली पब्लिकेशनमधून बखर वाचणार आहे. ठीक आहे, 3 तास खूप झालेत ना आणि तुमच्या बखरला टिक लागतंय ना. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला लगेच ताबडतोब विचारू शकता ना उद्याच्या दिवशी. बरोबर आहे, म्हणजे लगेच आपलं डाऊट क्लॅरिफिकेशन होतं. म्हणजे स्मॉल गोल्स बघा, तुम्ही हे आज जाऊन करा, तुम्हाला इतकं समाधान मिळेल, इतकं सॅटिस्फॅक्शन मिळेल का याच्यासारखं सॅटिस्फॅक्शन नसेल. तुम्हाला किती बरं वाटतं की मॅडम सोबत आपण चाललेलं आहो, मॅडमनी सांगितलं ते झालेलंही आहे, बुकामधलं वाचून सुद्धा, संदर्भामधलं वाचून सुद्धा झालं. आता मॅडम टेस्ट घेईल तर मला एक कॉन्फिडेंट आहे की मी त्याच्यात येणार. आणि मग नंतर रात्री झोपायच्या वेळी रिव्हिजन, हे सगळं वाचून झालं की एकदा पटकन चाळून काढायचं का बाबा काय आठवतं का मला, हे लिहून दिलं, ते लिहून दिलं, हे आठवतंय का मला. हे अशा पद्धतीने, नाहीतर हे क्लासमध्ये एक चालू आहे मी एक करतोय, मग क्लासमध्ये एक चालू आहे मी एक करतोय, आणि मग हे सगळं झाल्यावर म्हणायचं मॅडम बखरमध्ये काय होतं, मॅडम महकाविती म्हणजे काय. एकदम नॉनसेन्स आहे, एकदम नॉनसेन्स. क्लासमध्ये जे सुरू आहे त्याच्यासोबत तुम्ही जा. तुम्हाला तुमचे डाऊट क्लॅरिफिकेशन, टेस्ट देणं, PYQ पण आपण घेणार आहोत. हे सगळं खूप सोपी झालं आहे, टेन्शन नाही येणार की, आणि खूप चांगलं वाटणार तुम्हाला. बघा आपल्या जसं की एक डोपामाइन आणि आपल्या बॉडीमध्ये अनेक हार्मोन्स आहेत, त्याच्यामधलं जे हॅप्पी हॉर्मोन म्हणतात, हॅप्पी हॉर्मोन, ठीक आहे, हॅप्पी हार्मोन किंवा जे हार्मोनमुळे आपण हॅप्पी राहतो त्याचं नाव आहे सेरोटोनिन आणि डोपामाइन. ठीक आहे, तर सेरोटोनिन आणि डोपामाइन काय करतं ना आपल्याला की आपल्याला जे आवडतं ना त्या गोष्टी करायला लावतं. की समजा आता क्लास झाला, तुम्ही लगेच काय करणार, फोन घेणार, रील्स बघणार, यूट्यूब, तुमचं व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, पिंटरेस्ट, ते सगळं बघणार. तुम्हाला खूप आनंद वाटणार ना, किंवा तुम्हाला आता ओढ लागली आहे की कधी क्लास होणार आणि मी कधी मोबाईल बघणार पटकन, किंवा कधी क्लास होणार आणि मस्त एक छान गरम चहा मस्तपैकी छान पिणार. ते तुमचं डोकं तुम्हाला सांगतं, ते काय म्हणते डोपामाइन आणि ते सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला सांगतं. म्हणजे ते डोपामाइन रिलीज होतं, मग तुम्हाला खूप ते चहा पिऊन घेतला, मस्त रील बघतोय, तर खूप तुम्हाला असं काय आनंद वाटतो त्या 5-10 मिनिटात. खूप खूप छान वाटतं, अरे वा, असं वाटतं का तोच आता आनंद आहे आणि खूप छान. पण हे बघा, ते रील बघणं वगैरे जाऊ द्या किंवा ते चहा वगैरे, पण हे खूप टेम्पररी आहे. हे सगळे शॉर्ट्स, ते चहा पिणं आणि ते रील्स, तुमचं जे डोपामाइन आहे ना ते लॉंग टर्म कधी राहतं, ते हॅप्पी हॉर्मोन वगैरे. जेव्हा तुम्ही काहीतरी काम करता, जसं उदाहरणार्थ आज समजा जर तुम्ही अभ्यास केला तर उद्या तुम्हाला दिवसभर खूप चांगलं वाटणार. आणि बघा, म्हणजे तो एक खूप लॉंग टाईम डोपामाइन आणि सेरोटोनिन तुमचं सिक्रेट राहणार आहे माइंडमध्ये. हे सगळं सायन्स आहे, याच्यामागे सायन्स आहे. तुम्हाला खूप छान वाटेल. तुम्ही चहा पिला, लगेच 2 तासांनी ठीक आहे ते तुमचं आलं, ते डोपामाइन ते गेलं, ते रील बघितलं गेलं, तुम्हाला अजून जास्त 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 बघावं वाटणार. पण याचं कसं, तुम्ही जर अभ्यास केला तुम्हाला ते उद्या दिवसभर पण खूप छान वाटेल. आणि उद्या जेव्हा तुम्ही क्लासला येणार तर तुम्ही एक कॉन्फिडेंटली येणार, खूप हॅप्पी येणार की बाबा मॅडमनी जे सांगितलं आम्ही ते केलं, किंवा क्लाससोबत जे काही चालू आहे ते सगळं आम्ही केलेलं आहे. किंवा जर तुम्ही असं ठरवलं एक दिवस की बाबा आज मी काही अनहेल्दी फूड नाही खाणार, मी जास्त शुगर नाही खाणार आहे, ऑइल नाही खाणार आहे, तुम्ही ते दिवसभर छान फॉलो केलं ना, तुम्हाला त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा रात्री खूप समाधान वाटतं की अरे वा वा,
पण हे जे तुम्ही छोटे छोटे टेम्पररी आनंदामध्ये राहता ना, टेम्पररी चहा पिऊ दे, मग हेच खाऊ दे, मग झोपच काढू दे, त्याच्यानंतर तुम्हाला गिल्ट पण येतो. अरे यार मी चहा पिला, अरे यार मी ते ऑइली खाल्लं, अरे यार मी किती वेळ झोपून गेलो, अरे यार मी आज काहीच अभ्यास नाही केला. तो एक गिल्ट फॅक्टर येतो तुमच्यामध्ये. पण हे जे काही लॉंग टर्म डोपामाइनसाठी तुम्ही काम करता, शिस्तीचं, ज्यांनी शिस्तबद्ध यांनी जे काही तुम्हाला अचीवमेंट देणार असतं, तर ते काय असतं ना, लॉंग टर्म असतं. ते लॉंग टर्म, मग ते दिवसभर राहतं आणि त्याच्यातून तुम्हाला गिल्ट येत नाही. ते तुम्ही जर अभ्यास केला, उद्या तुम्हाला असं वाटणार, अरे मी कशाला अभ्यास केला यार, मला खूप वाईट वाटतंय, उगाच केला मी अभ्यास, असं नाही तुम्हाला वाटणार. बरोबर आहे? तर मग हे सुद्धा तुम्हाला त्याच्या मागे सायन्स आहे, न्यूरोसायन्स आहे आपलं. ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं तुमच्या अभ्यासाला महत्त्व व्हावं म्हणून. ठीक आहे? याचा अर्थ हा नाही का तुम्ही चहा पिऊ नये, पण असं उदाहरण म्हणून मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे? तर हे अशा प्रकारे जे काही हे लॉंग टर्म आपल्याला हॅपी ठेवण्यासाठी, सॅटिस्फाईड ठेवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे? अजून काय सांगा? आता 10 मिनटं राहिली आपलं. अजून तुमचे काय डाऊट आहे ते सगळे विचारून घ्या आणि उद्यापासून आपण हे करा. ठीक आहे? चला. काय? कारण आपण आपल्या अभ्यासाला तेवढं गांभीर्याने घेतलेलं नाही आहे म्हणून. ठीक आहे? आपण आपल्या अभ्यासाला गांभीर्याने घेतलं पाहिजे, किंवा आपण आपल्या माइंडला ट्रेन केलं पाहिजे की ही जी काही बाकीची कामं आहे ती रोजचीच कामं आहे, ती केली नाही केली तरी काही फारसा फरक नाही पडणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा मार्केटमध्ये जाऊन भाजी आणणं, उदाहरणार्थ, ते काम कोणीही करू शकतं. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता, तुम्ही कोणाला पाठवू शकता. ठीक आहे? पण जर तुम्ही अभ्यास नाही केला एक दिवस, तर ते तुम्हाला साचत 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 अनेक गोष्टी, आणि ते तुम्हाला महत्त्वाचं आहे कारण त्याने तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुम्हाला जे आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणारं करिअर आहे, किंवा जी तुम्हाला आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते, ती गोष्ट तुम्हाला त्याच्या जवळ नेणार आहे आणि ही गोष्ट तुम्हाला दूर लोटणार आहे. म्हणजे काय की त्याच्याबद्दल असणारा सिरियसनेस जो काही आहे, एक डिसिप्लिन, एक सिरियसनेस असं. आणि बघा, हां, अजून एक त्याचं दुसरं कारण असं आहे ना की बघा, तुम्ही आयुष्यात कोणतंही काम करा. जसं मी तुम्हाला म्हटलं की एखादी व्यक्ती आहे समजा, तिला गुलाबजामुन खूप आवडते, खूप खूप म्हणजे खूपच आवडतात गुलाबजामुन, बापरे विचारू नको. पण जर मी त्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर एक उठल्यावर गुलाबजामुनची प्लेट दिली, नाश्त्यामध्ये गुलाबजामुनची प्लेट दिली, जेवणामध्ये गुलाबजामुनची प्लेट दिली, 4 वाजताच्या स्नॅक्समध्ये गुलाबजामुनची प्लेट दिली, आणि झोपायच्या वेळे एक दिवस खाऊन टाकेल, तो खाऊन टाकेल कसा तरी, दुसऱ्या दिवशी खाणार आहे का? खूपच आवडते बाबा गुलाबजामुन, म्हणजे बाप रे, असं काय करावं काय नाही. काही लोकांचं असं, मला ही गोष्ट खूप आवडते, काय करू आणि काय नाही, असं दिली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जगातली कुठलीही गोष्ट असू दे, कुठलीही, एक सर्टन पॉइंट नंतर तुम्हाला बोर होते ती गोष्ट. एक सर्टन पॉइंट नंतर बोर होतं, तिला म्हणतात बोर्डम, त्या गोष्टीला बोर्डम. मग अभ्यास ठीक आहे, आता गोष्टी आहे, कथा कादंबऱ्या, थोडं बरं वाटतं. पण ते रोज 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 करून करून काय ते एक बोरपणा येतं, त्याला एक सॅच्युरेशन येतं. सॅच्युरेशन म्हणजे एक पाणी कसं एका जागी थांबतं जाऊन, साचलेलं पाणी, त्याला एक सॅच्युरेशन येतं, ते थांबतं किंवा बोर वाटतं. पण सक्सेस कोणाला मिळते ना, तो ह्या बोर्डमला जो कोण पार करतो तर त्याला सक्सेस मिळतं. म्हणजे माहीत आहे हे बोरिंग आहे, कंटाळा येतोय, सगळंच हे सगळं माहीत आहे, तरीही मी करणार, कारण माझ्या आयुष्याचं ते ध्येय आहे, माझ्या आयुष्याचं ते गोल आहे, मी ते ठरवलेलं आहे, आणि मी जे काही ठरवलं आहे त्याचं मला माहीत आहे ते का आहे, कशासाठी आहे, म्हणजे त्याचं वाय जे काही आहे, त्याचं कारण काय आहे, क्लिअर आहे की मला याच्यासाठी हे वाटतं आहे, आणि मला असं वाटतं की ते करून मी एक चांगलं आयुष्य जगू शकेल, माझं ते ड्रीम आहे, मी खूप चांगलं त्याला सार्थक बनवू शकेल. तर म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जगातली कुठलीही गोष्ट असू दे, म्हणजे तुम्हाला गुलाबजामुन प्राणांपेक्षाही प्रिय असू देत, बासुंदी प्राणांपेक्षाही प्रिय असू देत, पाठवडीची भाजी, काय नॉनव्हेज असेल, तुम्हाला काय प्राणापेक्षा, पण तुम्ही ते
बोर होतं ॲट सर्टन एज, एक सर्टन टाईमला बोर होतं. मग अभ्यासाचंही तसंच आहे. ते तुम्हाला म्हणजे टॉपर जरी असला कुठला परीक्षेचा, कोणता टॉपर जो पहिला आला असेल समजा भारतामध्ये जगामध्ये, एक सर्टन टाईम नंतर बोर झालेली आहे. आता तुम्ही बघा ते रोज खेळायला जातात, क्रिकेट बॅडमिंटन खेळतात, त्यांना पण वाटत असेल ना कधीतरी अशी वेळ येत असेल ना, नको मला नाही खेळायचं आहे आज, अरे आज खूप हातपाय दुखतात आहे, मला नाही खेळायचं आहे बाबा, मला दुसरं काहीतरी करूशी वाटते, मला रील्स स्क्रोल करावं असं वाटतंय, त्यांना पण वाटत असेल ना. तर हे जे बोर्डम आहे, तर ह्या बोर्डमला जो काही पार करतो म्हणजे ॲक्सेप्ट करणं, हे बोरिंग आहे, हे कंटाळवाणं आहे, पण तरी मला करायचं आहे. जेव्हा का करायचं हे क्लिअर असतं ना, मग तेव्हा करायचं आहे. तर काही होऊन जाऊ दे, मी हे करणार. आता ठीक आहे, आता दुसरी अजून त्याला जोडून एक गोष्ट आहे की ठीक आहे, मान्य आहे तुम्हाला आता अभ्यास बोर होतो आणि ते प्रत्येकाला करायचंच आहे अभ्यास. तुम्ही बघा ना, लहान मुलं बघा, तुम्ही त्यांना घेऊन बसले किती कंटाळा करतात अभ्यासात, त्यांना मारून मारून बघा. आपण अ आ इ उ न पर्यंत शिकलो, किती बोरिंग काम होतं. आ किती म्हणजे आपल्याला मारून ठोकून ते घोकून घोकून पाढे पण बघा, कोणाला आवडतात पाढे पाठ करायला. पण आज आपल्याला त्याचं महत्त्व, आज मी तुमच्याशी बोलू शकते किंवा तुम्हाला जे समजते तुम्ही वाचू शकता, लिहू शकता, हे भाषेमुळं, ते आईमुळं झालंय ना शक्य. कारण आपल्याला त्याचं महत्त्व माहीत होतं, म्हणजे ते किती कंटाळवाणं होतं तरी आपण काय केलेलं आहे, ते केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं माहिती आहे की आज जे आपला लाईफ आहे ते आहे. ठीक आहे, आता ठीक आहे, तर अभ्यासाच्या बाबतीत ठीक आहे, कंटाळवाणं आहे माहिती आहे. समजा तुम्ही वाचन करताय, तुम्हाला त्या दिवशी नाही वाचावं असं वाटलं, ठीक आहे, तुम्ही खूप फोर्स करा मनाला वाचायचं आहे, नाही वाचलं तर तुम्ही लिहा, लेखन करा, जे काही वाचलंय ते आठवून पहा, स्वतःची परीक्षा घेऊन पहा. हे पण कंटाळवाणं वाटलं, एखादा टेस्ट पेपर काढा, ऑनलाईन तर खूप सारे मिळतात, पेपर 1 पेपर 2, ते सोडवा. ते पण बोर वाटलं तुम्हाला, त्याच्यानंतर काय करा, तुम्ही व्हिडिओज बघा, ऑनलाईन व्हिडिओज बघा, की बनगरवाडीचा व्हिडिओ आहे, जेव्हा मी जात, काय जे काही असेल व्याकरण ते बघा. हे पण तुम्हाला बोर वाटलं, मग तुम्ही काय करा की तुम्हाला आता उद्या प्रत्येकाचं इथे ड्रीम आहे, मला प्रोफेसर व्हायचं आहे, एक टॉपिक घ्या कोणता पण, व्याकरणाचं कोणता पण घ्या तुम्हाला आवडेल ते, आणि उभं राहा आणि स्टार्ट टीचिंग, की बाबा हां मी प्रोफेसर आणि आज मी तुम्हाला लोकसाहित्यामधलं शाहिरी काव्य शिकवणार आहे. असं म्हणजे ती काय तुमची रिव्हिजन आहे. ठीक आहे, ते पण बोर वाटेल, तुम्हाला शिकवून बघणे, टीचिंग करणे, तेही बोर वाटलं, वॉकला जाताना का हेडफोन आणि मोबाईल सोबत घेऊन जा, काहीतरी ऑडिओ फॉर्मॅटमध्ये ऐकत राहा. असं सगळं किती सारे अल्टरनेटिव्ज आहे अभ्यास करायचे, खूप सारे अल्टरनेटिव्ज. आणि बघा, असं नाही का तुम्ही खूपच जबरदस्ती, असं समजा तुम्ही खूप अभ्यास केला आणि एक दिवसात का बिलकुलच आता इच्छाच नाही आहे, काहीच करायची इच्छा नाही, झोपून घ्या किंवा तुम्हाला हवं ते करा. म्हणजे आता सगळं एकदम ओढून टाळून पण करणं, पण हे रोज किंवा दर 2 दिवसांनी नाही झालं पाहिजे. तुमचं महिन्यातून 1-2 वेळ होत असेल तर ठीक आहे, इट्स ओके, इट्स नॉर्मल, की बाबा आता खूपच नकोच झालं ते, नको बघायला नको हे करायला, ते ठीक आहे. पण असं जर 2-2, 4-4 दिवसांनी होत असेल तर मग नाही. तर ते तुम्हाला ते तसं बॅलन्स करता आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, अजून काय बघा, आठवा, सांगा मला काय तुम्हाला वाटतंय. काय वाटतंय? सांगा. प्रगती, विशाल, सरिता, चला सगळ्यांनी, काय आहे तुम्हाला डाऊट अजून अभ्यासाविषयी वगैरे, सांगा जे काही असेल ते. त्याच्यामुळे व्यवस्थित रिव्हिजन करा, क्लाससोबत चला, खूप सोपी जाईल तुम्हाला, कारण जे शिकताय तेच वाचत आहेत, त्याच्यावर काही डाऊट असतील तर ते क्लिअर होत आहेत, आणि तुमचा अशा प्रकारे घटक पण कंप्लीट होऊन जाईल. मग त्याच्यावरचे PYQ सोडवणार तुम्ही, तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड होईल. ठीक आहे, ज्यांनी सिलेबस चिपकवला नसेल आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ओके, क्लिअर? काही डाऊट्स असेल तर मला विचारा, आणि आपला क्लास तर असणारच आहे ह्या वेळेला. ठीक आहे.
ओके, ठीक आहे, मग चालेल, थांबूया तिथेच. आणि बघा आता हे तुमचे डाऊट्स रिपीट नाही झालं, म्हणजे एक चूक परत नाही करायची. असं म्हणतात ना की तो सक्सेस होतो जो एकदा चूक कळाल्यावर परत करत नाही. तर नाही, ठीक आहे, तुम्ही विचारा, वारंवार विचारा मला, पण त्याच्यावर वर्क पण करा. ठीक आहे, ओके, चला मग थांबूयात आपण इथेच. थँक्यू.